आपण सगळेजण मराठीत बोलणार आहोत, पण मला इंट्रोडक्शन करताना थोडं असं वाटलं की आय शुड स्पीक इन इंग्लिश. तेवढ्या पुरतच इंग्रजीत बोलणार आहे. फर्स्टली आय कॉल दिस मीटिंग टू ऑर्डर. Esteemed friends, it is my great privilege to welcome our eminent guest, Justice Ajit Shah, accompanied by the gracious Mrs. Swati Shah. We are gathered here today to hear the profound insights of Honorable Justice Shah on the timeless interplay of law and literature. I have cherished a friendship with Justice Ajit Shah for over 25 years, forged when he was a formidable advocate at the Bombay High Court. His elevation to the High Court, Judge and Chief Justice imposed the rigors of the judicial conduct, curtailing our personal encounters. Yet, in recent years, post-retirement, as he elected to settle in Bombay or Pune, we rekindled our love. Now he is home in Pune. It gives me immense gratification as the president of Memorial 62 to present Swati and Ajit Shah to you all. The lecture serves not merely as an introduction, but as a testament to why Justice Shah stands as an eminent personality, erudite, scholarly, in laws, everything that is a complex structure of law and litigation. Beyond, he has a profound empathy for individuals from a unique socio-economic system, strata. I will ask my friend Sri Nawate will elucidate his illustrious career. But I will request you all to have a rapt attention to the discourse. I am confident it will bestow enduring wisdom and inspiration to carry home. With this, as the president of Memorial 62, I extend heartfelt welcome to Ajit and Swati Shah. मराठीत बोललंच पाहिजे आणि मलाही आवडतं साहित्य. अजित शहाच्या कंपनीमध्ये बऱ्याच वेळा असं डिस्कशन्स अनेक होतात. तेव्हा मला एवढंच फक्त बोलायचं आहे की कायदा आणि साहित्याबद्दल मला जर बोलावंसं वाटलं तर एका कवीनं म्हटल्याप्रमाणे न्याय हा केवळ कायद्याचा नाही. न्याय हा केवळ कायद्याचा नाही, तो मनाचाही असतो. आणि साहित्य हे केवळ शब्दांचं नाही, ते जीवनाचे असते. जेथे न्याय आणि साहित्य भेटतात तेथेच मानवतेचा प्रमुख पाहुणे जस्टिस अजित शहा, त्यांच्या सुविद्य पत्नी स्वाती शहा, सचिव वाणी लगाशे, एक्सच्या बॅचचे माझे मित्र, जस्टिस शहांच्या आलेले त्यांचे अनेक कलिग्स आणि बासष्टच्या मित्र आणि मैत्रिणींना, आजचा दिवस निश्चितपणे आपल्या अनुभवी बासष्टच्या इतिहासात सुवर्णाक्षर अक्षरांनी लिहून ठेवला पाहिजे असं मला वाटतं. फार मोठा दिवस वेगळा आहे आणि मी जेव्हा अनुभवीय बासष्टचा इतिहास हा शब्द वापरला तर कदाचित पाहुण्यांना व एकदा लोकांना वाटेल असं एवढं का म्हणतात इतिहास कडे. त्याचं कारण असं की ही अनुभवी बासष्ट संघटना गेली 49 वर्ष कार्यरत आहे आणि आज शाळा सोडून 64 वर्ष झाल्यानंतर सुद्धा आम्ही मित्र आमच्या सहचारिणींसह अजूनही एवढ्या संख्येने भेटत असतो. आमच्या विद्यमान अध्यक्ष श्री बातकुर्जेकरांमुळे हा एक मोठा सुवर्णयोग आला की जस्टिस शहांना आपल्या त्यांचे विचार ऐकायची संधी मिळते. त्यांची ओळख करून देण्यासाठी मी दोघा आहे म्हटल्याप्रमाणे त्यांच्या बाजूला उभा आहे. जस्टिस न्यायाधीशांच्या समोर उभं राहिलं तर जास्त टेन्शन येतं. मी त्यांच्या बाजूला उभा आहे, तरी काही न्यायमूर्ती समोर बसलेले आहेत असं
परंतु त्यांची ओळख करून देताना मला असं जाणवलं की हे नुसतं वाचण्यासारखी गोष्ट नाही आहे, अशी ओळख नाही आहे, त्याचा अभ्यासच केला पाहिजे. आणि खरोखर मला 2 दिवस त्याच्यासाठी प्रॅक्टिस करायला लागली. जस्टिस शहा हे सोलापूरमध्ये 13 फेब्रुवारी 1948 त्यांचा जन्म झाला. म्हणजे पाहायला गेलं तर आपल्या बरोबरच्या बॅचच्या लोकांच्या बरोबरचे आहेत समकालीन. त्यांचं शिक्षण, शालेय शिक्षण हरिभाई देवकर हायस्कूल, जी आपली शिप्रमंडळी ही जी मातृसंस्था आहे त्या ठिकाणी झालं. नुमवी ही सुद्धा शिप्रमंडळीची संस्था शाळा असल्यामुळे आमचे वजीर सर म्हणायचे त्याप्रमाणे थोडक्यात आपण सगोत्र आहोत, एकाच गोत्राचे लोक आहोत आपण. शालेय शिक्षण, पदवीचं शिक्षण झाल्यानंतर जस्टिस शहा कायद्याच्या शिक्षणासाठी मुंबईला गेले. मुंबईला शिक्षण करून ते त्यांच्या वकिलीचा व्यवसाय सोलापुरात सुरुवात केली. काही काळ तिथं काम केल्यानंतर ते पुन्हा मुंबईला उच्च न्यायालयात गेले. त्या ठिकाणी त्यावेळेचे नामवंत वकील S.C. प्रताप यांच्या चेंबरमध्ये त्यांनी काम केलं. संविधान, दिवाणी कायदा, सर्व्हिस अँड लेबर या कायद्याच्या जाताना फार मोठा अनुभव मिळाला. 2005 साली 18 डिसेंबर 1992 साली त्यांची प्रथम मुंबईच्या उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नेमणूक झाली आणि 1994 साली ते कायमस्वरूपी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले. त्याच्यानंतर 12 नोव्हेंबर 2005 ला त्यांची मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नेमणूक झाली आणि त्यानंतर 2008 ला ते आपल्या दिल्लीतील उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून रिटायर होईपर्यंत 2010 फेब्रुवारीपर्यंत ते दिल्लीत होते. ही अशी प्रदीर्घ त्यांची कारकीर्द आहे. त्यानंतर निवृत्तीनंतर 2011 पासून ते ब्रॉडकास्टिंग कंटेंट कंप्लेंट काउन्सिलचे अध्यक्ष आहेत असं माझं नॉलेज आहे. 2013 आणि 15 मध्ये 2013 ते 2015 या काळात ते लॉ कमिशनचे अध्यक्ष होते आणि त्या काळात त्यांनी अनेक महत्वाचे रिपोर्ट्स सादर केले, ज्यामध्ये मतदान प्रक्रियेतले काही हक्क याविषयीची त्यांच्या सुधारणा त्यांनी सुचवलेल्या होत्या, ज्या सरकारने ऍक्सेप्ट केलेल्या आहेत. मुख्य म्हणजे माणूस रिटायर झाल्यानंतर सुद्धा अशा लोकांना कोणी स्वस्त बसून देत नाही आणि हेही बसत नाही. त्याप्रमाणे ILO कन्व्हेन्शनच्या अंमलबजावणीसाठी काम करणाऱ्या कामगार संघटनाच्या तज्ज्ञ समितीचे ते सदस्य होते. आंतरराष्ट्रीय जस्टिस कमिशनसाठी कमिशनर म्हणून त्यांचं नामांकन झालं होतं. अनेक NGOज आणि अनेक सामाजिक चळवळींशी ते जोडले गेलेले आहेत. मानवी हक्क संदर्भातील अनेक अहवालांवर त्यांनी काम केलेलं आहे. हा सगळा त्यांच्या म्हणजे आपल्या नॅशनल लेवलवर आणि इंटरनॅशनल लेवलवर त्यांची कमाल झाली आहे. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी असे काही महत्वाचे निर्णय दिलेले आहेत जे माइलस्टोन असे ठरलेले आहेत. त्यापैकी भाषण आणि विचार स्वातंत्र्य या आपल्या मूलभूत हक्कासंदर्भात त्यांनी दिलेला राम के नाम हा अयोध्या प्रश्नावरील व इन मेमरीज ऑफ फ्रेंड्स हा पंजाबमधील आतंकवादी हिंसा या डॉक्युमेंटरीला प्रदर्शनाला त्यांनी परवानगी दिली आपल्या मूलभूत हक्काच्या कायद्याखाली. महाराष्ट्र वन कायद्याचा योग्य अन्वयार्थ लावून गिरगाव व जुहू चौपाटीच्या सुशोभीकरणास मान्यता दिली आणि त्याच कायद्यान्वये महाबळेश्वर आणि पाचगणी या हिल स्टेशनचं संरक्षण केलं. अंध, अपंग, छोटे विक्रेते यांच्यावर मानवी दृष्टिकोन ठेवून त्यांच्या उदरनिर्वाहाच्या योजना अंमलात आणण्याच्या सूचना
मार्गदर्शक तत्व त्यांनी महापालिका, पोलीस, सरकार या संस्थांना दिले. या सगळ्यात मला जाणवलं की त्यांचा दृष्टिकोन हा वंचित लोकांच्याकडे अतिशय मानवी दृष्टिकोनातून त्यांनी बघण्यासारखा होता. स्त्रियांच्या संदर्भातही त्यांनी दिलेले काही निर्णय, विशेषतः मुस्लिम स्त्रियांना त्यांच्या एका विशिष्ट काळानंतर पोटगी मिळणार नाही तर हिंदू कोडप्रमाणे ती देणं भाग आहे, अशा प्रकारचे काही निकाल सुद्धा त्यांनी दिलेले आहेत. किंवा एअर होस्टेसना 58 वयानंतर नोकरी जाता येणार नाही, त्यावर त्यांचा निकाल आहे की तसा नाही, तो त्यांचा हक्क आहे. अशा प्रकारचे त्यांचे काही निकाल दिलेले आहेत. पूर्वी आपल्याला आठवत असेल की कुठलाही राजकीय पक्ष उठून आपल्याला बंड पुकारायचे आणि सगळे जनतेला वेठील धरायचे, तर त्यांनी त्याला प्रतिबंध केला. कुठल्याही राष्ट्रीय पक्षाचं करता येणार नाही, त्यांना 20 लाख रुपये डिपॉझिटसाठी मोठी रक्कम ठेवायला पाहिजे, अशा प्रकारचं त्यांनी त्यांच्या काळात दिलेले निर्णय आहे. याशिवाय तारापूर प्रकल्पामुळे विस्थापित होत झालेल्या 2000 होणाऱ्या 2000 कुटुंबांचं पुनर्वसन करण्याबद्दल त्यांनी डायरेक्शन दिल्या. लोक अदालत आणि पेन्शन लोक अदालत ज्यामध्ये त्यांना विशेष रस, त्यासाठी लोक न्यायालयाच्या चळवळीला त्यांनी गती दिली. त्यासाठी अल्प किंवा विनामोबदला काम करणाऱ्या जिल्हा न्यायाधीश, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, बार काउन्सिल यांची आर्बिट्रेशनमध्ये संघटन सुद्धा केलं. हा सगळा त्यांचा एकंदर कार्यक्रम आपण पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की भारतातल्या 3 मोठ्या राजधानींच्या शहरातून मुख्य न्यायाधीश म्हणून काम करून आणि त्यानंतर निवृत्तीनंतर फार मोठं काम जगदीश शहा करत आहेत. पण त्याच्या बरोबरीने जी गोष्ट अशी की प्रचंड वाचन, व्यासंग आणि साहित्याचा, संत वाङ्मयाचा, काव्य, मानवी संबंध या विषयात त्यांचा व्यासंग फार मोठा आहे. आज अशाच एका विषयावर आपल्याशी संवाद साधण्यासाठी ते आलेले आहेत. मला तसा डोक्यात गेला, आज गुड फ्रायडे आहे, नवमीसाठी आता बेस्ट फ्रायडे होणार आहे आणि आपण आज त्यांना त्यांचे विचार ऐकूया. सादर आहेत जस्टिस शहा. ची 1962 ची बॅच आणि इथं उपस्थित असलेले मान्यवर, नमस्कार. मला आज इथं निमंत्रित केल्याबद्दल श्री खुर्जेकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मी मनापासून आभार मानतो. आयुष्यभर मला ज्या 2 विषयांनी बुरळ घातली आहे त्या साहित्य आणि कायदा या विषयांवर आज आपल्याशी मी संवाद साधणार आहे. माझी वाचनाची आवड ही लहानपणापासून सुरू झाली. मला आठवते तेव्हापासून पुस्तक हेच माझं सर्वात मोठं भेट होतं. गेल्या अनेक वर्षात मी असंख्य पुस्तकं वाचली आणि आजही ती वाचनाची भूक तिळं मात्रही कमी झाले नाही. पुढे मी कायदा क्षेत्रात आलो, वकिली केली, कालांतरानं न्यायाधीश झालो. आता मला जाणवतं की माझ्या वाचनाच्या सवयीनंच मला घडवलंय. न्यायाबद्दलची माझी संकल्पना आणि माझे विचार हे केवळ कायद्याच्या पुस्तकातून तयार झाले नाहीत, तर साहित्यात मला भेटलेल्या मानवी दुःखाच्या आणि मानवी जिद्दीच्या कथांनी ते समृद्ध झाले. याच पार्श्वभूमीवर या दोन्ही क्षेत्रांमध्ये मला जाणवणारे काही परस्पर संबंध मी आज इथं मांडू इच्छितो. जेव्हा मी कायदा आणि साहित्य यांच्यातील संबंधाचा शोध घेऊ लागलो तेव्हा मला त्यातील एक रंजक आणि बहुआयामी असं नातं दिसून आलं. हे नातं केवळ लेखकाने एखाद्या कथेत न्यायालयाचा प्रसंग मांडण्यापुरतं मर्यादित नाही. काही प्रसिद्ध पुस्तकात कायदा हाच मुख्य विषय आहे. चार्ल्स डिकन्स ह्याचं पिकविक पेपर्स हे माझ्या आवडत्या पुस्तकांपैकी एक. डिकन्सनी
न्यायाधीश, ज्युरी, वकील आणि त्यांचे कारकून आणि एकूणच न्यायव्यवस्थेवर अतिशय खुसखुशीत आणि मार्मिक भाष्य केलंय. हे नातं दुसऱ्याही बाजूनेही तितकंच महत्वाचे आहे. काही न्यायाधीशाने दिलेले निकाल हे स्वतःच एखाद्या उत्तम साहित्याचा नमुना मानला जातात. इंग्रजी भाषिक जगात लॉर्ड टेनिंग आणि ऑलिव्हर वेंडल होम्स यांचे निकाल प्रसिद्ध आहेत. तसंच आपल्या भारतातही न्यायमूर्ती कृष्णा अय्यर आणि न्यायमूर्ती FC छगला याचं उदाहरण देता येईल. साहित्य आणि कायदा एकत्र येण्याचं आणखीन एक महत्वाचं क्षेत्र म्हणजे क्रिटिकल थिअरी, चिकित्सक सिद्धांत. साहित्यात वापरला जाणारा हा सिद्धांत कायद्याच्या अभ्यासासाठी सुद्धा उपयुक्त असतो. कारण कायद्याचा अर्थ सुद्धा आर्ट ऑफ इंटरप्रिटेशनवर आधारित असतो. जेव्हा आपण एखादी कविता वाचता किंवा कादंबरी वाचता तेव्हा आपण केवळ त्यातील शब्दाकडेच बघत नाही, तर त्यामागे दडलेला अर्थ आणि लेखकाचा नेमका हेतू काय आहे याचाही शोध घेतो. कायद्याच्या बाबतीतही अशाच प्रकारच्या दृष्टिकोनाची जरूर असते. कधी कधी शब्दांच्या ढोबळ अर्थाच्या पलीकडे जाऊन कायद्याचा उद्देश काय होता, सरकारला नेमकं काय साध्य करायचं होतं हे बघणं सुद्धा महत्वाचं असतं. आणि शेवटी कॉपीराईट, सेन्सॉरशिप यासारख्या विविध माध्यमातून कायदा साहित्याच्या अनेक मूलभूत गोष्टींवर किंवा पैलूंवर नियंत्रण ठेवतो. कायदा हा विषयच असा आहे की ज्यानं लेखकांना नेहमीच आकर्षित केलंय. खरं तर जगातील अनेक प्रसिद्ध लेखक हे कायद्याचे शिक्षण घेतलेले होते. या यादीत सर वॉल्टर स्कॉट, दोस्तोव्स्की, टॉल्स्टॉय, फ्रान्स काफ्का यासारख्या दिग्गज नावांचा समावेश आहे. भारतातही अगदी ज्यांनी प्रभावी साहित्य अशा व्यक्तींनी लिहिलंय की ज्यांनी कायद्याचा अभ्यास केला होता. उदाहरणार्थ वंदे मातरम लिहिणारे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय हे स्वतः डेप्युटी मॅजिस्ट्रेट होते. पु ल देशपांडेंनीही कायद्याचं शिक्षण घेतलं होतं, पण पुढे त्यांनी वकिली केली नाही. मला इथं आवर्जून बंगाली लेखक शंकर, हे त्यांचं टोपण नाव होतं, मणिशंकर मुखर्जी यांचा उल्लेख करायचा. त्यांचं गेल्या फेब्रुवारी महिन्यात निधन झालं. त्यांचं जीवन म्हणजे कायदा आणि साहित्याच्या परस्पर संबंधाचे एक उत्तम उदाहरण आहे. शंकर यांनी कलकत्ता उच्च न्यायालयातील शेवटचे बॅरिस्टर नोएल पार्वेल यांचं कारकून म्हणून काम केलं. याच अनुभवातून त्यांच्या कोतो अजानरे या पहिल्या कादंबरीचा जन्म झाला. कोतो अजानरे मीन्स मेनी अननोन्स. रवींद्रनाथांची फार सुंदर कविता आहे. कोतो अजानारे जाणिले तुम्ही, म्हणजे डिड यू हाऊ मेनी अननोन्स डिड यू नो. तर त्या कवितेतनं त्यांनी त्या आपल्या पहिल्या पुस्तकाचं शीर्षक घेतलं. हा त्यांच्या पुढील लेखनाचा पाया ठरला. शंकर यांनी वकिलाचे चेंबर आणि न्यायालयामधील नाट्य प्रत्यक्ष जवळून पाहिलं होतं. त्यांनी वकिलीच्या वृक्ष जगाला साहित्याच्या माध्यमातून एक वेगळीच उंची मिळवून दिली. पाश्चात्य जगातलं उदाहरण द्यायचं असेल तर आपण जॉन ग्रिशम याचं नाव घेऊ शकतो. तो स्वतः एक ट्रायल लॉयर आहे आणि आपल्या त्या अनुभवाचा वापर त्यांनी अतिशय लोकप्रिय लीगल स्टोरीज देण्यासाठी केल्या. या भाषणाची तयारी करताना मी स्वतःलाच एक प्रश्न विचारला की साहित्य म्हणजे नक्की काय? कायदा काय हे मला ठाऊक आहे. कायदा हा संहिता, नियम, अधिनियम आणि न्यायालयाच्या निकालाने बनला असतो. पण साहित्याचं स्वरूप यापेक्षा खूप व्यापक आणि प्रवाही किंवा फ्लुइड असतं. एब्राहिम लिंकन याचं गेटिसबर्ग भाषण हे एखाद्या उत्तम साहित्यासारखं आहे. 1000 पानांची कादंबरी जसं साहित्य असतं तसंच हजारो वर्षापासून मौखिक परंपरेने जपलेली महाकाव्य सुद्धा साहित्य आहे. उदाहरणार्थ रामायण
आणि महाभारत या अजरामर कलाकृती आहेत. वेद, स्मृती, बायबल हे जरी आध्यात्मिक ग्रंथ असले तरी ते साहित्याचा भाग आहे. मराठी भाषेचा विचार केला तर आपल्याकडे संत तुकारामांचे अत्यंत प्रभावी अभंग आहेत. मुळात ते अभंग गायले जायचे आणि मौखिक परंपरेतून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पोहोचवले. ते आज आपल्या साहित्यातील सर्वोत्कृष्ट आविष्कारापैकी एक मानले जातात. तसंच ज्ञानेश्वरी ही केवळ फक्त भगवद्गीतेवरील भाष्य नाही, ते मराठी काव्य आणि साहित्याचं एक अजरामर असं देणं आहे. आधुनिक काळाचा विचार केला तर गांधींची पत्रकारिता, जवाहरलाल नेहरूंचे डिस्कवरी ऑफ इंडिया हे देखील दर्जेदार साहित्य मानलं जाऊ शकतं. महाराष्ट्राचा विचार केला तर लोकमान्य टिळकांनी केसरीमध्ये लिहिलेले अग्रलेख हे तर्कशुद्ध मराठी गद्याचा एक उत्तम नमुना आहे. त्यांची धडाडती भाषणं त्याच्यातील साहित्यिक गुणांमुळं आजही अभ्यासली जातात. त्यांनी मंडालेच्या तुरुंगात असताना लिहिलेला गीता रहस्य ग्रंथ तर जागतिक तत्वज्ञानातील एक अजरामर कृती आहे. विष्णू शास्त्री चिपळूणकर यांच्या निबंधाने सुरुवातीच्या काळातील राष्ट्रवादी विचारांना दिशा दिली. विनोबा भावे यांच्याकडं अत्यंत कठीण विचार ही सोप्या साध्या शब्दात सांगण्याची दुर्मिळ कला होती. तर सेनापती बापट आपले क्रांतिकारी विचार कवितेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवायचे. मग ते होमरचं इलियड असो किंवा महात्मा ज्योतिराव फुले यांची सामाजिक चिकित्सा किंवा सोशल क्रिटिक असो, त्यांच्या प्रभावी मांडणीमुळे त्यांना साहित्य म्हणून गौरवलं जातं. कदाचित साहित्य म्हणजे काय हा प्रश्न विचारणं मुळात चुकीचा असतो. एखादं लेखन, भाषण किंवा कलाकृती साहित्य आहे का नाही हे केवळ काळच ठरवू शकतो. जॉर्ज ऑरवेल यांनी म्हटल्याप्रमाणे कोणत्याही साहित्य कृतीची खरी पारख ती किती काळ टिकते यावरून होते. बाजारात निवडीसाठी अनेक पुस्तकं पर्याय उपलब्ध असतात, तेव्हाही एखादी कलाकृती लोकांच्या मनात आपलं स्थान टिकवू शकली पाहिजे. साहित्यिक कलाकृतीला पारखण्याचा एक महत्वाचा मार्ग म्हणजे काळाच्या ओघात राहण्याची, टिकून राहण्याची त्याची शक्ती. जॉर्ज ऑरवेल यांनी नमूद केल्याप्रमाणे बाजारात इतर अनेक कथा पर्याय उपलब्ध असताना एखादं पुस्तक लोकप्रिय झालं पाहिजे. विचारांच्या या खुल्या बाजारपेठेत, मार्केट प्लेस ऑफ आयडिया ज्याला म्हणतो आपण, एखाद्या कलाकृतीची कसोटी एखादा न्यायाधीश किंवा समीक्षक घेत नाही, तर प्रत्येक नवीन पिढीतील वाचकाकडनं घेतली जाते. बहुतेक पुस्तकं लवकर विस्मरणात जातात, कारण ती त्या काळच्या तत्कालिक प्रश्नांवर भाष्य करतात. जी पुस्तकं शाश्वत ठरतात ती मानवी जीवनातील वैश्विक सत्याबद्दल बोलतात. प्रेम, भीती, न्याय या भावना काळ आणि स्थळाप्रमाणे बदलत नाही, त्या सदैव मानवी मनाचा अविभाज्य भाग राहतात. शेक्सपियर किंवा डिकन्स यांच्या साहित्याप्रमाणे आधुनिक मराठी साहित्यात काळाच्या कसोटीवर 100% उतरतील अशा कलाकृती शोधणं थोडं कठीण आहे. माझ्या वतीनं संत तुकाराम हे आजही मराठीतले सर्वश्रेष्ठ कवी आहेत. त्यांचे शब्द शतकानुशतके टिकून आहेत, कारण ते थेट माणसाच्या अंतरात्म्याला स्पर्श करतात. त्यांनी तेव्हा जेव्हा जे अभंग गायले तेव्हा ते जितके जिवंत आणि प्रभावशाली होते, आजही तितकेच प्रभावशाली आहेत. या उलट काही दशकांपूर्वी प्रचंड गाजलेले अनेक आधुनिक मराठी कादंबरीकार आता थोडे कालबाह्य वाटू लागलेले आहेत. त्यांचं लेखन एका ठराविक काळाशी किंवा तत्कालीन प्रवाहाशी इतकं जखडलेलं होतं की काळ बदलताच त्यांच्या साहित्याची चमक हरवून गेली. पण असे काही साहित्यिक आहेत ज्यांच्या लेखनात मला वैश्विकता, ज्याला युनिव्हर्सॅलिटी म्हणतो आपण, जाणवतं. त्याच्यात माझ्या वैयक्तिक आवडीच्या लेखकांमध्ये
G.A. कुलकर्णी, विजय तेंडुलकर, चित्र खानोलकर आणि व्यंकटेश माडगुळकर यांचा समावेश होतो. आपल्या कथा आणि नाटकातून त्यांनी मानवी मनाचा एक सखोल वेध घेतला आहे. त्यांचं लेखन कुठल्या एका काळापुरतं किंवा प्रांतापुरतं मर्यादित नाहीये. ते मानवी अवस्था आणि मानवी जाणीवांबद्दल, ह्युमन स्पिरिट बद्दल भाष्य करतात. अर्थात त्यांचं साहित्य काळाच्या प्रवाहात टिकेल का नाही हे भविष्यच ठरवेल. पण माझ्या मते हे लेखक वैश्विकतेच्या निकषावर नक्की खरे उतरतात. जवळजवळ प्रत्येक साहित्यात आपल्याला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे त्यातील नाट्य, ड्रामा. इथंच कायदा आणि साहित्याचा संबंध अगदी स्पष्ट होतो. एखाद्या लेखकासाठी न्यायालयीन खटल्यापेक्षा अधिक नाट्यमय दुसरी गोष्ट असू शकत नाही. भारतात आपल्याकडं ऍडव्हर्सरियल सिस्टीम आहे, प्रतिपक्षी स्वरूपाची, जिथं दोन बाजूमध्ये एक सामनाच रंगतो. हे नाट्य मुख्य दिवाणीपेक्षा क्रिमिनल केसेसमध्ये बघायला मिळतं. दोन विरोधी पक्ष एकाच दालनात एकमेकासमोर उभे टाकतात. तिथं हळूहळू तणाव वाढू लागतो. साक्षीदारांची उलट तपासणी होते आणि सरते शेवटी निकाल लागतो. कायद्याची ही प्रक्रिया आणि तसं हे नाट्यमय स्वरूप लेखकांना नेहमीच आकर्षित करत आलेलं आहे. न्यायालयीन खटल्यावर आधारित आपल्या साहित्यात इतक्या मोठ्या प्रमाणात, म्हणून कथा इतक्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. आपल्या पॉप्युलर कल्चर, ज्याला लोकप्रिय संस्कृती आपण म्हणू, अशातही न्यायालयीन खटल्याचा विषय हा नेमकी केंद्रस्थानी असतो. तलवार हा चित्रपट अरुषी तलवार हत्याकांडावर आधारित होता, तर रुस्तुम हा चित्रपट प्रसिद्ध नानावटी खटल्यावर आधारित होता. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या कित्येक वर्ष आधी मधुसूदन कालेलकर यांनी नानावटी खटल्यापासून प्रेरणा घेऊन एक अत्यंत यशस्वी मराठी नाटक लिहिलं होतं. भारताबाहेर तुम्ही कदाचित बघितले असतील, सूट्स, बॉस्टन लिगल किंवा हाऊ टू गेट अवे विथ मर्डर यासारख्या प्रसिद्ध मालिकातून हेच बघायला मिळतं. आपल्याकडं टीव्हीवरही आता अशा विषयाची खूप रेलसेल आहे. वकील आणि न्यायालयीन खटल्यावर आधारित खूप मालिका आता आलेल्या आहेत. त्यातल्या काही काल्पनिक आहेत, काही खऱ्या खटल्यांवर बेतलेल्या आहेत. या मालिका लोकप्रिय होण्याचं कारण म्हणजे लोकांना अटीतटीचा संघर्ष पाहायला आवडतं, जिथं पोटातला एक शब्द, प्रत्येक शब्द एखाद्या व्यक्तीचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकू शकतो. तर आता या इंट्रोडक्शन नंतर पुढच्या भागात मी कायदा आणि साहित्य याच्यातील अतूट नात्याचा अधिक सविस्तर आढावा घेणार आहे. यामध्ये 3 बाबीवर मी बोलणार आहे. पहिली म्हणजे कायदा लेखकांवर किंवा साहित्यावर कशा प्रकारे नियंत्रण ठेवतो. दुसरी म्हणजे न्यायालयीन खटले आणि कायद्यातून साहित्याला प्रेरणा कशी मिळते. आणि तिसरी म्हणजे कायद्याला अधिक मानवीय आणि संवेदनाशील बनवण्याची ताकद किंवा शक्ती ही साहित्यात आहे काय. जेव्हा आपण कायदा आणि साहित्याच्या परस्पर संबंधाकडे पाहतो, तेव्हा आपल्याला पहिली गोष्ट जाणवते ती म्हणजे नियंत्रण. साहित्याच्या नेमक्या मर्यादा काय असाव्यात हे कायदा निश्चित करतो. समाजात काय सभ्य आहे, काय नैतिक आहे आणि कोणत्या गोष्टींना मुभा किंवा परवानगी असावी याचे निकष कायद्यानेच ठरवले जातात. त्यासाठी कायदा सेन्सॉरशिप, पुस्तकांवर थेट बंदी, तसंच अश्लीलता किंवा ईशनिंदा, ज्याला आपण ब्लास्फेमी म्हणतो, किंवा धार्मिक भावना रोखणारे कायदे जे आहेत अशा प्रभावी शस्त्रांचा वापर करतात. ऑस्कर वाइल्ड यांनी त्यांच्या द पिक्चर ऑफ डोरियन ग्रे या गाजलेल्या पुस्तकाच्या प्रस्तावनात असं म्हटलंय, देर इज नो सच थिंग ॲज अ मॉरल or immoral book. Books are well written or badly written. That's all. नैतिक किंवा अनैतिक पुस्तक असा प्रकार अस्तित्वात नसतो. पुस्तक एक तर दर्जेदार पद्धतीने लिहिलेली असतात किंवा सुमार दर्जाची असतात. केवळ एवढाच फरक आहे. पण कायदा ऑस्कर वाइल्ड यांच्याबरोबर नेहमी सहमत असतो नाही.
शासन व्यवस्थेपुढं पुस्तक म्हणजे कागदावर उतरवलेले शब्द नसतात. सार्वजनिक शांतता किंवा नैतिकतेपुढे उभारलेलं एक संभाव्य आव्हान म्हणून ते पुस्तकांकडे बघतात. पुस्तक किती दर्जेदार लिहिलेलं आहे त्यापेक्षा सरकारचं फक्त बघणं एवढंच असतं की कायदेशीर ते चौकटीत बसतं की नाही. लेखकावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी वारंवार वापरले जाणारे शस्त्र म्हणजे अश्लीलता विरोधी कायदा. भारतीय फौजदारी कायद्यानुसार अश्लील साहित्याची विक्री करणं किंवा त्याचं वितरण हा गुन्हा आहे. मात्र अश्लील या शब्दाची नेमकी व्याख्या काय हे समजून घेताना गेल्या शतकापासून न्यायालयापुढे मोठं आव्हान आहे. अश्लीलतेच्या निकषावरून जगभरामध्ये अनेक देशांमध्ये ज्या पुस्तकाची कठोर परीक्षा झाली ती म्हणजे D.H. लॉरेन्स यांची लेडी चॅटर्लीज लव्हर ही कादंबरी. लॉरेन्स हे इंग्रजी भाषेतले एक दिग्गज लेखक होते. या कादंबरीचा विचार करताना त्यावेळची ऐतिहासिक परिस्थिती समजून घेणं जरूर आहे. त्यांनी हे लेखन पहिल्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर केलं. तो काळ असा होता जेव्हा त्यांना मानवी संस्कृती अत्यंत निष्ठुर आणि संवेदनाहीन वाटू लागली. त्यांच्या शब्दात सांगायचं झालं तर त्यांनी म्हटलं नॅस्टीनेस ऑफ सिव्हिलायझेशन. लॉरेन्स याचा असा ठाम विचार होता की शरीर संबंधाकडं, सेक्सकडं एखाद्या पवित्र संस्काराप्रमाणे सेक्रामेंट म्हणून पाहिलं पाहिजे, जे युद्धामुळे आलेल्या कटुतेतून माणसाला बाहेर काढू शकेल. त्याच्या मते लैंगिकतेला विद्यार्थी व घाणेरडं म्हणणं हा आधुनिक युगातला सर्वात मोठा गुन्हा आहे. त्याऐवजी शरीराविषयी किंबहुना शरीर संबंधाविषयी आदर आणि कोमलता असणं जरूर आहे. ही कथा ही जी लेडी चॅटर्ली लव्हर ही मुख्यत्वे 3 पात्राभोवती फिरते. एक उच्चभ्रू स्त्री कॉन्स्टन्स चॅटर्ली, युद्धात जखमी झाल्यामुळे अपंग झालेला तिचा नवरा पती क्लिफर्ड आणि ऑलिव्हर मेजर्स नावाचा एक तरुण गेटकीपर त्यांच्या एस्टेटीवर काम करत असतो. तर ही कथा प्रामुख्याने कॉन्स्टन्स आणि ऑलिव्हर यांच्यातील उत्कट प्रेमसंबंधावर आहे. 1960 मध्ये जेव्हा इंग्लंडमध्ये या कादंबरीवर अश्लीलतेचा खटला भरला गेला तेव्हा तिथल्या कोर्टानं ती अश्लील नाही असा निर्वाळा दिला. पण भारतात मात्र या पुस्तकाची परिस्थिती बिलकुल उलट होती. भारतात लेडी चॅटर्लीज लव्हर या पुस्तकावर 2 प्रकारे कायदेशीर कारवाई करण्यात आली. एक म्हणजे रणजित उदेशी नावाच्या एका पुस्तक विक्रेत्याला IPC नुसार फौजदारी खटला भरण्यात आला आणि दुसरं म्हणजे सी कस्टम्स ऍक्ट याचा आधार घेऊन या पुस्तकाच्या आयातीवर देशव्यापी अशी बंदी घातली गेली. या प्रकरणातला एक विशेष लक्षवेधी पैलू म्हणजे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंची भूमिका. नेहरूंची प्रतिमा तर खरं एका उदारमतवादी नेत्याची होती, पण या पुस्तकाच्या बाबतीत त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन त्यावर बंदी येईल अशी खात्री केली. त्यांनी असं नमूद केलं आणि त्यांचे शब्द मी उद्धृत करतो. माझं मन ठाम आहे की लेडी चॅटर्ली लव्हर या पुस्तकावर बंदी घातलीच पाहिजे. विशेष म्हणजे त्यांची ही भूमिका व्लादिमीर नबोकोव याच्या लोलिता या पुस्तकाच्या बाबतीत घेतलेल्या निर्णयाच्या अगदी उलट होती. लोलिता हे पुस्तक लेडी चॅटर्ली लव्हर सारखेच कॉन्ट्रोवर्शियल होतं. नेहरूंनी 1 वर्ष आधी लोलिता वेळ काढून स्वतः वाचलं, मात्र लेडी चॅटर्लीज लव्हर बद्दल त्यांनी अगदी वेगळी भूमिका घेतली. असं म्हणतात की नेहरूंनी पुस्तकही वाचलं नाही आणि हा खटला त्या सुप्रीम कोर्टाच्या 5 जजेसने ऐकला. त्यातले जस्टिस हिदायतुल्ला त्यांनी जजमेंट दिलं. तर त्यांनी हे पुस्तक कॉलेजमध्ये वाचलं होतं. मग ते पुन्हा सगळ्या जजेसना सर्क्युलेट केलं.
पण त्यांनी हिदायतुल्लाने असं म्हटलं की मला ते बोरिंग म्हटलं, मी दुसऱ्यांदा वाचलं, पण माझ्या बाकी 4 जजेसच्या हातात बॉम्ब असल्यासारखा होता. तर अंतर्गत अश्लीलतेच्या आरोपाखाली रणजित कुरेशी याला झालेली शिक्षा 1964 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने कायम केली. हा ऐतिहासिक निकाल देताना न्यायालयाने हिंकलिंग टेस्ट म्हणून नावाच्या एका जुन्या निकषाचा वापर करून या पुस्तकावर अश्लील असल्याचा शिक्का मारला. मी अगदी सोप्या शब्दात तुम्हाला हिंकलिंग टेस्ट काय सांगेल. विशेष म्हणजे भारतीय न्यायालय तब्बल 150 वर्ष 1868 मधली ही हिंकलिंग टेस्ट जी व्हिक्टोरियन काळातल्या ब्रिटिश तत्वाची होती त्याचा आधार घेतात. हा जो निकष आहे हा अत्यंत संकुचित प्रश्नावर आधारलेला होता. तो प्रश्न असा विचारायचा की ज्यांची मन सहजपणे अनैतिक प्रभावांना बळी पडू शकतात अशा लोकांना भ्रष्ट करण्याची किंवा बिघडवण्याची प्रवृत्ती या साहित्यात आहे. हिंकलिंग टेस्टमध्ये अनेक त्रुटी होत्या आणि त्यातील 2 मुख्य दोष प्रकर्षानं मांडणं जरूर आहे. पहिला दोष म्हणजे या निकषाने समाजातील सर्वात असुरक्षित किंवा संवेदनशील व्यक्तीला प्रमाण मानलं होतं. याचा अर्थ असा की जर एखादं पुस्तक एखाद्या लहान मुलाला किंवा चंचल वृत्तीच्या व्यक्तीला अस्वस्थ करत असेल तर त्यावर सरसकट सर्वांसाठीच बंदी यायची. दुसरा मोठा दोष असा की या नियमामुळे न्यायाधीशांना संपूर्ण पुस्तकाचा विचार न करता त्यातले मोजके संदर्भ एक्झामिन करण्याची परवानगी मिळाली. एखादी 500 पानाची दर्जेदार कादंबरी आहे तेव्हा त्यातले 2-3 वाक्य अश्लील आहेत असं जर सरकारी वकिलाने सांगितलं तर त्याच्या बेसिसवर सगळी कादंबरी अश्लील ठरवली जायची. तर 1964 या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने याच हिंकलिंग टेस्टचा आधार घेतला होता. त्यावेळी न्यायालयाने स्वतः साहित्य समीक्षाची भूमिका बजावत साहित्यावर बंधन आणली. या पुस्तकाचं साहित्य मूल्य मान्य असूनही हे सुप्रीम कोर्टानं ऍडमिट केलं की या पुस्तकाला फार मोठं साहित्यिक मूल्य आहे. तरी सुद्धा जज म्हणाला की समाजाचा कुठला फायदा होणार नाही. या आणि एवढंच नव्हे तर त्यांनी असंही म्हटलं की लॉरेन्सनं याच विषयावर आणखी काही पुस्तकं लिहिली आहेत पण ती चांगल्या प्रकारे लिहिली आहेत. आणि असं म्हणत ही कादंबरी त्यांनी फेटाळून लावली. आणि त्याचा उद्देश एकच की समाजाची नैतिकता आणि संस्कृती जपली जावी या एका दृष्टीनं न्यायालयाने हा निर्णय दिला. थोडक्यात म्हणजे काहीतरी नवीन आणि धाडसी विचार मांडणाऱ्या लोकांना न्यायालयाने थेट फौजदारी शिक्षा दिली. पण खरं तर अशाच धाडसी विचारांमुळे समाज प्रगत होतो आणि प्रगती करतो. विचारांच्या मुक्त बाजारपेठेत मार्केट प्लेस ऑफ आयडियाज काळाच्या ओघात या पुस्तकाचं महत्व ठरण्याऐवजी पारंपरिक विचारसरणीला आव्हान देणाऱ्या या कलाकृतीचा आवाज दाबण्यासाठी या कायद्याचा उपयोग केला गेला. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हा लढा केवळ पाश्चात्य जगापुरता मर्यादित नव्हता तर काही मराठी लेखकही तो निकरानं लढत होते. यासाठी चंद्रकांत काकोडकर यांचं नाव प्रकर्षानं समोर येतं. काकोडकर यांचं प्रकरण नीट समजून घेण्याच्या अगोदर आपल्याला 20व्या शतकाच्या मध्यातले म्हणजे 1940-50च्या सुमारास महाराष्ट्रातली आणि विशेषतः पुण्यातला सांस्कृतिक वातावरणाचा संदर्भ लक्षात घ्यावा लागेल. या काळात पुण्यात स्वतःला संस्कृती रक्षक म्हणून घेणाऱ्यांचे गट सक्रिय होता. यामध्ये कृष्णराव मराठे, न.का. घारपुरे आणि तुळशीबागवाले वगैरे लोकांचा समावेश होता. हे लोक प्रामुख्यानं नैतिकता रक्षक किंवा मॉरल पोलीस म्हणून वावरत असत. साहित्यात किंवा कलेत कुठं अश्लीलता आढळते का हे शोधून आणि किरकोळ गोष्टीवरून तक्रारी करणं हा त्यांचा उद्योग होता. प्रख्यात लेखक प्र.के. अत्रे यांच्यावर झालेला हल्ला हे त्याचे एक प्रसिद्ध उदाहरण आहे.
अत्रेंचं ब्रँडीची बाटली आणि ब्रह्मचारी हे चित्रपट अश्लील असून ते संस्कृती बिघडवत आहेत असा दावा करत या मंडळीने अत्रेंना लक्ष केलं. या संदर्भात अत्रे आणि नाशिक फडके यांच्यात एक गाजलेला वाद महत्वाचा आहे. फडके यांनी अत्रेंवर अश्लीलतेचा आरोप केला. अत्रेंनी त्यांना जशास कसं उत्तर दिलं. अत्रे म्हणाले की फडके हे स्तनाग्रांचे घाऊक कारखानदार आहे. गंमत म्हणजे त्या काळी साहित्यात अश्लील जे ठरवलं जायचं ते आजच्या तुलनेनं अत्यंत सामान्य किंवा सौम्य आहे. कथा कादंबऱ्यामध्ये शृंगारिक संदर्भात लेखक केवळ चुंबनाचं किंवा आरक्तगाराचं वर्णन करायचे आणि कधी कधी स्तनाग्राचा वगैरे उल्लेख असायचा. अत्रेंनी समाजाच्या तुटकती भूमीवर नेमकं पोट ठेवलं. त्यांचं म्हणणं असं की शृंगार ही गोष्ट मानवी स्वभावानुसार प्रत्येकालाच आवडते, पण अनेक जण ढोंगीपणा करतात. हे लोक खासगी अशा साहित्याचा आनंद घेतात आणि जाहीरपणे मात्र त्याचा निषेध करून सुसंस्कृतपणाचा आवडतात. चंद्रकांत काकोडकर हे बहुप्रसवी लेखक होते. त्यांनी 300हून अधिक कादंबऱ्या लिहिल्या. त्यांच्या साहित्यावर आधारित मैं तुलसी तेरे अंगण में आणि दो रास्ते असं हिंदी पिक्चरही निघाले. 1963 मध्ये रंभा मासिकाच्या दिवाळी अंकात त्यांनी श्यामा नावाची कादंबरी पहिल्यांदा प्रकाशित केली. त्याचं कथानक निशिकांत कदम नावाचा एक कवी व शिक्षक आणि श्यामा शिंदे या पुरोगामी कला शिक्षिकेभोवती वेढलेला आहे. निशिकांत श्यामाला सामाजिक बंधने झुगारून देण्यास प्रोत्साहन करतो आणि पुढे ती आकाशवाणीवर एक यशस्वी गायिका म्हणून नावारूपास येते. तर पारंपरिक समाजाशी संघर्ष करत स्वतःचे अस्तित्व निर्माण करणाऱ्या एका आधुनिक आणि खंबीर स्त्रीची ही कथा होती. पुण्यातल्या, हे सगळं पुण्यात होतं पाहिजे. पुण्यातील भिडे नावाच्या वाचकाला त्यातली काही वर्णनं खटकली आणि त्या कादंबरी विरुद्ध अश्लीलतेची त्यांनी फौजदारी केस केली. या प्रकरणात उच्च न्यायालयाने ही कादंबरी अश्लील ठरवून काकोडकर यांना 25 रुपयाचा दंड दिला. जरी दंडाची रक्कम खूप कमी होती तरी काकोडकरांसाठी हा स्वाभिमानाचा आणि तत्वाचा लढा होता. त्यांनी या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आणि तब्बल 6 वर्ष न्यायालयाने लढा दिला. अखेर 1969 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिला. तांत्रिकदृष्ट्या न्यायालयाने हे पूर्वीचं जे जजमेंट होतं उदेशी प्रकरणामधलं त्या निकालाचा आधार घेतला. तरी या खटल्यात एक मोठा आणि सकारात्मक बदल दिसून आला. एखादं साहित्य अश्लील आहे की नाही हे ठरवण्यापूर्वी न्यायालयाने काही तुकड्याकडे न पाहता संपूर्ण कादंबरीचा सातत्याने विचार केला आणि त्यानंतरच ती अश्लील आहे असा निर्णय दिला. काकोडकर यांना निर्दोष मुक्त करून न्यायालयाने मराठी लेखकांना एक प्रकारचं संरक्षण कवच दिलं असं म्हणता येईल की ज्यांना हे संस्कृती रक्षक वारंवार लक्ष करत होते. 2014 मध्ये या विषयावरील न्यायालयीन भूमिकेत एक मोठा बदल झाला. अभिक सरकार विरुद्ध पश्चिम बंगाल राज्य या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने अखेर जुनी हिग्रीन टेस्ट पूर्णपणे पाठ ठरवली. हे प्रकरण प्रसिद्ध टेनिसपटू बोरिस बेकर आणि त्याच्या प्रेयसीच्या छायाचित्राशी निगडीत आहे. या खटल्याचा निकाल देताना न्यायालयाने स्पष्ट केलं की एखादी नग्न किंवा अर्धनग्न प्रतिमा केवळ नग्न आहे म्हणून अश्लील ठरत नाही. न्यायालयाने कम्युनिटी स्टँडर्ड टेस्ट हा एक नवीन निकष स्वीकारला. या निकषानुसार कोणत्याही साहित्यिक संस्कृतीचे मूल्यमापन हे एखाद्या साधारण माणसाच्या ॲव्हरेज पर्सनच्या दृष्टिकोनातून व्हायला पाहिजे. एखाद्या अतिसंवेदनाशील किंवा चंचल मनाच्या व्यक्तीच्या नजरेतून नाही. महत्वाचं म्हणजे हा निर्णय देताना समकालीन मानक म्हणजे कंटेम्पररी स्टँडर्ड्स विचार करणं आवश्यक आहे असं न्यायालयाने म्हटलं. म्हणजेच आजचा आपला समाज नेमका कोणत्या गोष्टींना स्वीकारावा ठरवतो हे तपासणं गरजेचं आहे.
लेडी चॅटर्ली लव्हर पासून सुरू झालेला अविक सरकार परत खटलापर्यंतचा हा प्रवास प्रत्यक्षात आपल्या समाजाच्या बदलत्या नैतिकतेचा इतिहास आहे. केवळ लॉरेन्स यालाच लक्ष केलं असं नाही, तर किस्मत चुकताई, सादत हसत मंटो यासारख्या भारतीय उपखंडातील अनेक महान लेखकांना अशाच घटनांचा सामना करावा लागला. मंटो यांनी तर समाजाचे 10 वास्तव मांडल्याबद्दल भारतात 2 म्हणजे ब्रिटिश इंडियामध्ये 2 आणि पाकिस्तानात 2 अशा 4 खटल्यांना तोंड दिलं. आपल्याकडं न्यायाधीशांना सुद्धा अधूनमधून नैतिकतेचे झटके येतात. बँडिट क्वीन तुमच्यापैकी काही लोकांनी बघितला असेल तो. तर बँडिट क्वीन हा चित्रपट पूर्णदेवीवर आधारित आहे. सेन्सॉर बोर्डाने त्याला ए सर्टिफिकेट दिलं. तसं असूनही केवळ काही दृश्य या न्यायाधीशांना धक्कादायक वाटली म्हणून दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी या सिनेमावरच बंदी घातली. सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल रद्द केला आणि एक अतिशय मार्मिक टिप्पणी केली. न्यायालय म्हणालं, सेन्सॉरशिप लॉज आर नॉट फॉर प्रोटेक्शन ऑफ पर्वर्स. सेन्सॉरशिपचे कायदे हे विकृत मनोवृत्तीच्या लोकांच्या रक्षणासाठी नसतात. आणि त्यानंतर एक अतिशय महत्वाचा निकाल आला की हे जे आपले मोठे दिग्दर्शक होते त्यांनी हे प्री सेन्सॉरशिप म्हणजे चित्रपटाच्या प्री सेन्सॉरशिप बद्दल त्यांनी आणि त्याच्यावर जस्टिस हिदायतुल्लांनी फार छान जजमेंट दिलं. तर ते एक ओळ आपल्याला वाचून दाखवलं. आवर स्टँडर्ड्स मस्ट बी फ्रेम्ड सो that we are not reduced to a level where the protection of the least capable and the most depraved amongst us determines what the morally healthy cannot view or read. सोप्या भाषेत सांगायचं असेल तर कायद्याने प्रत्येक प्रौढ नागरिकाला एखाद्या लहान मुलासारखं किंवा दुबळ्या मनाच्या व्यक्तीसारखं वागवू नये. समाजातील एखाद्या अतिसंवेदनशील व्यक्तीला ते आवडणार नाही किंवा त्याचा त्रास होईल. केवळ याच विचारांना आपण जर साहित्यावर बंदी टाकू लागलो तर विचारांची मुक्त बाजारपेठ म्हणजे मार्केट प्लेस ऑफ आयडियाज नष्ट होईल. महाराष्ट्रात रंगभूमीवरील प्रयोगासाठी प्री सेन्सॉरशिप प्रमाणपत्र घेणे अनिवार्य आहे. म्हणजेच नाटकाचा प्रयोग करण्यापूर्वी त्याच्या संहितेची अधिकृत मंजुरी घेणं बंधनकारक आहे. असा कायदा भारतात फक्त महाराष्ट्र आणि गुजरात राज्यात आहे. विशेष म्हणजे रंगभूमीवरील नाटके बॉम्बे पोलीस ऍक्ट खाली येतात. याचा अर्थ असा की कायदा एका गंभीर कलाकृतीलाही वाहतुकीचे नियम, ट्रॅफिक किंवा रोड प्रोबेशन प्रमाणे देखतो. विजय तेंडुलकरांनी 1971 मध्ये लिहिलेल्या सखाराम बाइंडर या नाटकाला लक्ष्य करण्यासाठी याच जाचक व्यवस्थेचा वापर झाला. तेंडुलकरांच्या इतर साहित्याप्रमाणे हे नाटक समाजाचा आदर्शवादी मुखवटा फाडून त्याच्या मागे दडलेला हिंसाचार उघड करतात. हे नाटक 3 गुंतागुंतीच्या पात्रांचा सखोल अभ्यास करतात. सखाराम हा असा माणूस आहे ज्याचे जीवन आणि लग्नाबद्दल स्वतंत्र विचार आहे. तो मानत नाही, लग्न या संस्थेलाच मानत नाही. तो सामाजिक नियम कुठले मानत नाही. पतीने सोडून दिलेल्या हतबल स्त्रियांना अन्न वस्त्राचा आधार देऊन तो त्यांचे शोषण करतो. लक्ष्मी एक निष्ठावान आणि असहाय्य स्त्री जी परंपरेने लाभलेल्या शरणागतीचं प्रतीक आहे ती सखाराम बाइंडरकडे जाते. चंपा ती सखाराम बाइंडरकडे जाते, पण ती लक्ष्मीच्या अगदी उलट एक जिवंत, बिनधास्त आणि चैतन्यमय स्त्री आहे. सखाराम बाइंडर नाटकाचे प्रयोग सुरू असताना रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ, फार लांब नाव आहे, त्याला सुरुवातीला तर परवानगी दिली, पण नंतर नाटकातील लैंगिक संदर्भावरून शिष्टाचार आणि नैतिकता धोक्यात आल्याचं सांगून त्यांनी परवानगी अचानक रद्द केली. अखेर मंडळानं या नाटकात 35 बदल सुचवले. या बदलामुळं नाटकाचं मूळ आत्म्याचं किंवा स्वरूपाचं एक प्रकारचं विद्रुपीकरण झालं होतं. परीक्षण मंडळाशी घेतलेले आक्षेप हे हास्यास्पदेच्या पलीकडचे होते.
उदाहरणार्थ, मंडळाने 7:45 या बोली शब्दावर आक्षेप घेतला आणि त्याऐवजी नामर्द हा शब्द वापरण्यास सांगितलं. सखारामच्या तोंडी असलेली माझी भूक झाली नाही हे वाक्य त्यांनी बाद केलं, कारण ही भूक अन्नाबद्दल नाही असा मंडळाचा युक्तिवाद होता. सखाराम लक्ष्मीला ओढतो अशी स्टेज डायरेक्शन तेंडुलकर नेहमी त्यांच्या नाटकात ह्या स्टेज डायरेक्शन देतात. ती डायरेक्शन होती की सखाराम लक्ष्मीला ओढतो. हे मंडळ मला नाही, हे मान्य नाही. त्याऐवजी लक्ष्मीनं स्वतःहून सखारामकडे चालत जावे असा तिथे रंगमंचावर पात्रांनी मद्यपान करण्याची दृश्य दाखवायची असतील तर लिकर परमिट दाखवावं अशी मागणी मंडळाने केली. या सर्व आक्षेपांवरनं असं सिद्ध होतं की या मंडळातली बहुतेकांना नाटकाचा मूळ विषय बघला नव्हता आणि माझं स्वतःच असं प्रहार्श आहे. पण मला असं वाटतं की तत्तत मूर्ख लोकांचा अशा मंडळात नेमणूक त्याची केली जाते. अखेर हे प्रकरण मुंबई हायकोर्टात गेलं. न्यायालयाने या नाटकाला कोणतेही बदल कट्स न करता प्रयोगासाठी परवानगी दिली. इतकंच नाही तर बॉम्बे पोलीस ऍक्टचे जे परीक्षण मंडळाशी संबंधित असलेले ते न्यायालयाने रद्द केलं, कारण या नियमामध्ये कायदेशीर प्रक्रियेचं योग्य पालन होते. टेक्निकल ग्राउंड्स होते, म्हणजे लेखकाला किंवा निर्मात्याला त्याची बाजू मांडण्याचा त्याचा अपॉर्च्युनिटी त्या रूलमध्ये नाही आहे वगैरे वगैरे, पण नवीन रूल करण्याची परवानगी दिली. तर आपले प्रसिद्ध अभिनेते अमोल पालेकर यांनी या नाटकाच्या या अनिवार्य प्री सेन्सॉरशिप न्यायाला उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. ही पद्धत राजघटनेनुसार वैध आहे का हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. खरं तर ही याचिका 2016 मध्ये फाईल केलेली, ती अजूनही प्रलंबित आहे. मला मिळालेल्या माहितीनुसार काही महिन्यापूर्वी म्हणजे डिसेंबर 2025 मध्ये उच्च न्यायालय या प्रकरणावर सुनावणी घेणार होतं, पण ते नेहमीप्रमाणे ऍडजन झाले. खरी समस्या आपल्या सेन्सॉर बोर्डाच्या कार्यपद्धतीत आहे. या नाटकाचे बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील अशोक देसाई यांनी यावर एक अतिशय मार्मिक टिप्पणी केली. ते म्हणाले की आमचं सेन्सॉर हे पोप पॉल द फोर्थ याच्यासारखं आहे. त्यांनी मायकेल एंजेलोच्या द लास्ट जजमेंट या जगप्रसिद्ध चित्रातील देवदूतांच्या म्हणजे एंजलच्या नग्न शरीरावर झगे रंगवण्याचा आदेश दिला होता, जेणेकरून त्यांचं ते नग्न सत्तरे दिसू नये म्हणून. तर तुम्ही बघितलं असेल, दिस इज अबाउट क्राइस्ट सेकंड कमिंग. त्याच्याजवळ 300 फिगर्स आहेत त्या पेंटिंगमध्ये, पुरुषाचे आहेत आणि एंजलचे आहेत, पण सगळ्या नग्न फिगर्स आहेत त्या. भारतीय कायदा आता कुठं अधिक उदार आणि मोकळं होत आहे असं वाटत असतानाच वसंत गुर्जर यांच्या गांधी मला भेटला या कवितेच्या निमित्तानं एक नवीन अडथळा समोर आला. 1983 मध्ये लिहिलेली ही कविता 1986च्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात वाचली गेली होती. राज्यातील दिग्गज कवी आणि लेखकाच्या उपस्थित या कवितेचं सादरीकरण झालं होतं. साहित्यिक मान्यता असून सुद्धा तिचे कायदेशीर कचाट्यातनं संरक्षण होऊ शकलं नाही. ही कविता म्हणजे सुमारे 1000 शब्दांचं एक प्रखर राजकीय विडंबन आहे, सटायर आहे. यामध्ये कवीने अशी कल्पना केली आहे की महात्मा गांधी त्याला मंदिर, चर्च, मशीद आणि ओशो आश्रमापासून ते रशियातील क्रेमलिन, अगदी बॉम्बेतली रेड लाईट एरियापर्यंत विविध ठिकाणी भेटतात. आजच्या समाजाने गांधीवादी मूल्यांची कशी पायमल्ली केली आहे त्याचे जळजळीत चित्रण या कवितेत आहे. समाजाची ही नैतिक घसरण प्रभावीपणे मांडण्यासाठी कवितेत काही ठिकाणी धक्कादायक आणि आक्षेपार्ह वाटू शकेल अशी भाषा वापरली आहे. 1994 मध्ये या कवितेच्या विरोधात एक क्रिमिनल कंप्लेंट दाखल केली गेली की या कवितेमुळं गांधीच्या प्रतिमेला तडा गेला आहे. त्यातली आयरनी म्हणजे विनोद असतो की ही कंप्लेंट पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली.
या प्रकरणात प्रकाशकानं अखेर माफी मागितली, पण कवी वसंत गुर्जर आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यांनी माफी मागायला सपशेल नकार दिला. हा कायदेशीर लढा आपल्या न्यायव्यवस्थेने प्रचंड विलंबाचं चळवळीत उदाहरण आहे. 1994 साली दाखल केलेल्या या तक्रारीचा निकाल म्हणजे तोही अंतरिम मेंटेनबिलिटीवर तब्बल 20 वर्षांनी आला. अजून जी मुख्य खटला आहे तो 32 वर्ष झाली अजून सुरू झालेला नाहीये. तर या खटल्याचा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याला मर्यादा घालणारा एक नवीन अपवाद तयार केला. न्यायालयाने असा निकाल दिला की जेव्हा एखादा लेखक ऐतिहासिक दृष्ट्या आदरणीय व्यक्तित्वाचा उल्लेख करतो तेव्हा हिस्टॉरिकली रिस्पेक्टेबल पर्सनॅलिटी, मी कोर्टाचे शब्द तुम्हाला सांगतोय, तेव्हा त्याच्या बोलण्याच्या किंवा लिहिण्याच्या स्वातंत्र्यावर अधिक बंधनं येतात. थोडक्यात सांगायचं म्हणजे न्यायालयाने इथे एक प्रकारची हायरार्की तयार केली. त्यानुसार सामान्यांसाठी वेगळे नियम, थोर पुरुषांसाठी अधिक कडक नियम. परंतु या विचारसरणीत अधिक बऱ्याच गंभीर समस्या आहेत. मुळात अश्लीलता तपासण्याच्या कोणत्याही कायदेशीर निकषामध्ये आदर किंवा प्रतिष्ठेला स्थान नसतं. केवळ व्यक्तीच्या सामाजिक स्थानाचा विचार केल्यामुळं अश्लीलता विरोधी कायदा हा आता अश्लीलता रोखण्याच्या ऐवजी एखाद्या व्यक्तीची प्रतिमा जपण्याचा कायदा झालाय. शिवाय एखादी व्यक्ती आदरणीय आहे का नाही हे कोण ठरवणार? हे न्यायालयानं ठरवायचं. न्यायालयाने त्याची कुठलीही व्याख्या दिली नाही. तर त्याचा परिणाम असा होईल की लेखकांमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालंय आणि 30 वर्ष हा न्यायालयीन खटल्याचा त्रास टाळण्यासाठी लोक ऐतिहासिक व्यक्तींबद्दल लिहायचं सोडून देतील. खुद्द सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी नमूद केल्याप्रमाणे लेखकाला वाचकाला धक्का देण्याचं, प्रसंगी अस्वस्थ करण्याचं आणि प्रचलित धारणांना छेद देण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे. जर तुम्ही समाजातील अतिप्रसिद्ध व्यक्तींवर किंवा समाज ज्या गोष्टींना पवित्र मानतो त्यावर टीका करू शकत नसाल तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराला काही अर्थच उरत नाही. साहित्याचे खरी अस्तित्व हे प्रस्थापित सत्याला आव्हान देण्यासाठी असतं. केवळ सरकारला आणि समाजाला मान्य असणारे सत्य पुन्हा पुन्हा सांगण्यासाठी नसतं. तर असं जर आपण केलं तर सर्जनशीलतेची गळचेपी किंवा हत्याच आपण करत आहोत. माझं असं स्पष्ट मत आहे की गांधी मला भेटला या खटल्याच्या निकालाने गेल्या 60 वर्षात प्रस्थापित झालेली सर्व कायदेशीर तत्व एका दिवसात मोडीत काढली गेली. हा निकाल न्यायालयाचं वैचारिक दिवाळखोरी, इंटेलेक्च्युअल बँकरप्सी दाखवणार आहे. अभिव्यक्तीवर नियंत्रण मिळवण्याचा दुसरा मार्ग म्हणजे मानहानीचा किंवा अब्रू नुकसानीचा, डिफॉमेशनचा दाखव. ऐतिहासिक संदर्भावर आधारित कथा कादंबऱ्या प्रकाशित होऊच नये यासाठी या शस्त्राचा बऱ्याच वेळा वापर केला जातो. माझ्या वकिलीच्या सुरुवातीच्या काळात दिग्गज लेखक विद्याधर पुंडलिक यांच्या बाबत मी हे जवळून अनुभवलं आहे. त्यांनी सती नावाची एक लघुकथा लिहिली होती. जरी त्यातील पात्रांची नावं बदललेली असली तरी ती कथा स्पष्टपणे सावरकरांच्या जीवनावर वेधलेली होती. ती एक अतिशय प्रगल्भ आणि आशय संपन्न कथा होती. पण दुर्दैवानं चुकीचा अर्थ लावला गेला आणि त्यावेळेला पुण्यात एक मोठं वादळ झालं या निमित्ताने. तर त्या दरम्यान सोलापूरच्या एका हिंदू महासभेच्या कार्यकर्त्याने या कथेमुळं सावरकरांच्या प्रतिमेला तडा गेला असा दावा करत फौजदारी खटला केला. वकील म्हणून माझ्या सुरुवातीच्या काही महत्वाच्या खटल्यांमध्ये याचा समावेश आहे. त्यावेळी आम्ही एक मूलभूत प्रश्न उपस्थित केला. जर खुद्द सावरकरांच्या वारसांच्या कथेबद्दल काही आक्षेप नसेल तर एखाद्या त्रयस्थ व्यक्तीला लेखकावर खटला भरण्याचा अधिकार आहे का? परंतु त्या कार्यकर्त्याने अखेर तो खटलाच मागे घेतला. अभिव्यक्तीवर निर्बंध आणण्याचा सर्वात टोकाचा मार्ग म्हणजे एखाद्या कलाकृतीवर सरसकट बंदी घालणं. 1988 मध्ये सलमान रश्दी यांच्या द सॅटॅनिक वर्सेस
या कादंबरीवर बंदी घालणाऱ्या जगातील पहिल्या काही देशांमध्ये भारताचा समावेश आहे. राजीव गांधी सरकारनं ही कादंबरी प्रकाशित होताच तिच्यावर बंदी घातली. त्यामागे मुख्यत्वे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पाठिंबा मिळवण्याचा हेतू होता. तर सॅटॅनिक वर्सेस ही कादंबरी नक्की कशाबद्दल आहे? मुळात हे वर्क ऑफ फिक्शन, हे कल्पित साहित्य आहे. त्यामध्ये एका स्वप्नवादिकेतून इस्लामच्या सुरुवातीच्या काळाची पुनर्कल्पना केलेली आहे. मला एक गोष्ट इथं नमूद करायची आहे की रश्दी हे माझ्या अत्यंत आवडत्या लेखकांपैकी आहेत. त्यांनी काही अप्रतिम साहित्य कृती निर्माण केल्या. मात्र हे पुस्तक त्यांच्या त्या दर्जेदार पुस्तकांपैकी आहे असं मला काही वाटत नाही. ब्रिटन आणि युरोपमध्ये या पुस्तकावर बंदी घालण्यास कोर्टाने स्पष्ट नकार दिला. त्यांनी असा निकाल दिला की ब्लास्फेमी विरोधी कायदे हे केवळ ख्रिश्चन धर्माचं रक्षण करतात आणि तसंच ह्युमन राईट्स लॉ जे आहे, मानवाधिकार कायद्याचा, त्याचा मूळ हेतू हा राजसत्तेच्या अमर्याद अधिकारांवर अंकुश ठेवणं असा आहे. धार्मिक भावना दुखावल्याबद्दल लेखकाला शिक्षा करणार नाही. भारतानं मात्र युरोपपेक्षा पूर्णपणे वेगळा मार्ग स्वीकारला. पुस्तकाच्या मजकुराच्या आधाराने थेट बंदी घालण्याच्या ऐवजी सरकारनं सी कस्टम्स ऍक्टचा आधार घेतला आणि या पुस्तकाच्या आयातीवरच बंदी घातली. या सर्व प्रकरणावर सलमान रश्दी यांची अतिशय मार्मिक टिप्पणी आहे. ते म्हणाले की भारतीयांनी नक्की काय वाचावं हे आता वित्त मंत्रालय ठरवणार. पुस्तकांवर ही घातलेली बंदी ही सुरुवात होती. लवकरच रश्दी आणि त्यांच्या प्रकाशकांना मृत्यूदंडाची शिक्षा देणारा फतवा काढण्यात आला. त्यामुळं अनेक वर्ष रश्दी यांना आपली खरी ओळख लपवून राहावं लागलं. त्यांनी त्यांचे आवडते लेखक जोसेफ कॉन्रॅड आणि अँटन चेखॉव यांच्या नावाची सांगड घालून जोसेफ अँटन असं नाव घेतलं होतं. कित्येक दशके हिंसाचाराने त्याचा पाठलाग केला. त्यामध्ये अलीकडच्या झालेल्या एका हल्ल्यात सुरीनं हल्ला झाला त्यांच्यावर. त्यांना आपला एक डोळा गमवावा लागला. या घटनेनंतर त्यांचं एक नाईफ म्हणून पुस्तक आहे. ते काही फार सगळ्यात त्यांची सर्वोत्तम कलाकृती आहे असं म्हणत नाही, पण हे पुस्तक आपल्याला जाणीव करून देतं की जेव्हा तुम्ही एखाद्या लेखकावर हल्ला करता तो केवळ एका व्यक्तीवर नसून अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मूळ कल्पनेवर केलेला हल्ला असतो. पण या संपूर्ण प्रकरणातली सर्वात थक्क करणारी गोष्ट अलीकडे समोर आली. नोव्हेंबर 24 मध्ये म्हणजे तब्बल 36 वर्षांनी या बंदीला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिलं गेलं. तेव्हा न्यायालयाने सरकारला सांगितलं ते जे नोटिफिकेशन आहे 88चं ते प्रोड्यूस करा म्हणून. तेव्हा सरकारने अशी धक्कादायक कबुली दिली की ते नोटिफिकेशन त्याच्याकडे सापडत नाही, हरवलं. मग न्यायालयाने अखेर असा निकाल दिला की जर कोणताच आदेश उपलब्ध नसेल तर ती बंदी अस्तित्वातच नाही असं मानलं जाईल. याचाच अर्थ असा की 3 दशकाहून अधिक काळ भारतीय वाचकांना एका अदृश्य आदेशाच्या आधारावर पुस्तक वाचण्यापासून वंचित केलं गेलं होतं. असा एक नियम जो प्रत्यक्षात कुठेही नव्हता तरीही तो तिथं आहे या कल्पनेप्रमाणे तो आजवर पाळला गेला. मित्रांनो, सेन्सॉरशिप हे सत्तेचं एक अतिशय जुनं शस्त्र आहे. इतिहास पाहिला तर लक्षात येतं आपलं नियंत्रण टिकवून ठेवण्यासाठी राजकर्त्यांनी वेळोवेळी पुस्तकं जाळली आहेत. मग ते प्राचीन ग्रीस असो किंवा चीन मधलं किंग डायनॅस्टी असो. उच्चभ्रूंना नेहमीच ही भीती वाटत आलेली की जर सामान्य माणसाला पुस्तकं वाचायला मिळाली आणि ज्ञान उपलब्ध झालं तर त्यांच्या हातातील ताकद वाढेल आणि ते सत्तेला आव्हान देतील. जसे जसे लोक साक्षर होत गेले तशी तशी पुस्तकांमुळं पॉलिटिकल पर्सनहुड ही संकल्पना आकारास आली. म्हणजेच समाजातील प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा एक स्वतंत्र आवाज आहे आणि त्याची एक महत्वाची भूमिका आहे हा विचार समाजात रुजला. पुस्तक, कला आणि कथा हा आपल्या बौद्धिक वारशाचा केंद्रबिंदू आहे. त्यातूनच आपल्याला आपले स्वतंत्र विचार तयार करण्यास मदत होते. परंतु
परंतु सरकारे अजूनही सेन्सॉरशिपचा वापर करतात, कारण त्यांना चांगलं ठाऊक आहे ही पुस्तकं केवळ माहिती देत नाही, तर ती सामान्य माणसाला, प्रस्थापित व्यवस्थेला, ज्याला आपण स्टेटस को म्हणतो, त्याला आव्हान देण्यासाठी सक्षम बनवतात. तथापि माझ्या म्हणण्याप्रमाणे आज आपल्याला एका नवीन आणि अतिशय धोकादायक आव्हानाचा सामना करावा लागत आहे. तो म्हणजे सोशल मीडियावरील जमावाची सेन्सॉरशिप. मला असं वाटतं की हे संकट सरकारी सेन्सॉरशिप पेक्षा कितीतरी मोठं आणि भयावह आहे. आजकाल एखाद्या गोष्टीची असहमती असेल तर त्या व्यक्तीवर धमक्यांचा, डिजिटल हिंसाचाराचा वर्षाव करणं ही एक सामान्य बाब बनलेली आहे. त्याचा तीव्र निषेध व्हायला हवा, कारण हे कोणत्याही स्वरूपात स्वीकारणार नाही. कारण आपण ऑनलाईन धमक्याच्या किंवा सोशल मीडियावरील या हिंसक जमावाच्या भीतीनं लेखक आणि विचारवंतांना गप्प केलं तर आपण स्वतःला पुरोगामी समाज म्हणून घेऊ शकत नाही. मला एका फार मोठ्या लेखकाबद्दल आपल्याला सांगायचं आहे. पेरुमल मुरुगन हे तमिळमध्ये फार मोठे लेखक. तर त्यांच्या माधवरू पागल या कादंबरीवर एक मोठ्या वादाचा प्रचंड वादळ झाला. त्याचा मी तुम्हाला त्याची माहिती देणार आहे. 2010 मध्ये प्रसिद्ध झालेल्या पुस्तकाचं समीक्षकांनी मोठं कौतुक केलं. या कादंबरीत अपत्य प्राप्ती न होणाऱ्या दाम्पत्याला सोसाव्या लागणाऱ्या सामाजिक वेदनांचं आणि कलंकाचं चित्रण केलं होतं. मात्र 2014 मध्ये काही हिंदू धार्मिक संघटनांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या पुस्तकाविरुद्ध मोठी मोहीम उघडली आणि लेखकाने बिनशर्त माफी मागावी आणि पुस्तकावर पूर्ण बंदी घालावी अशी मागणी केली. हा दबाव इतका वाढला की मुरुगन याने हताश होऊन लेखक पेरुमल मुरुगनचा मृत्यू झाला आहे असं जाहीर केलं. ही एक प्रकारे साहित्यिक आत्महत्या होती. हे उदाहरण सोशल मीडियावरील डिजिटल झुंडशाही जी आहे त्याच्या भयानक परिणामाबद्दल आपल्याला सांगतं. अशा परिस्थितीत मद्रास उच्च न्यायालयाने लेखकाच्या स्वातंत्र्याचे रक्षण करताना एक ऐतिहासिक निर्णय दिला. न्यायालयानं बंदीची मागणी सपशेल फेटाळली आणि न्यायालय काय म्हणालं की जर एखादं पुस्तक तुम्हाला आवडत नसेल तर ते वाचू नका, पण त्यावर बंदी घालणं हा काही उपाय नाहीये. लेखकाला त्यांनी फार छान शेवटच्या पॅरेग्राफमध्ये लिहिलं. त्याला सांगितलं लेखकाला त्याच्या आवडीच्या क्षेत्रात पुन्हा मुक्तपणे वावरू द्या. लेखकाला सांगितलं की तू लिही आता, कारण त्यांनी त्याची लेखक मेला म्हणून डिक्लेअर केलं होतं. तर वाढत्या डिजिटल असहिष्णुतेबद्दल न्यायालय लेखकासाठी संरक्षक ढाल म्हणून कशी भूमिका बजावू शकतं याचे एक उत्तम उदाहरण आहे. आतापर्यंत मी कायदा लेखकावर निर्बंध कसं लावतो यावर भाष्य केलं. आता आपण त्याच्या अगदी उलट पैलूचा विचार करूया. नाट्यातल्या कायद्यातील नाट्यमय घडामोडी लेखकाला कशी प्रेरणा देतात. न्यायालय एखाद्या रंगमंचासारखं असतं. मला माहिती किती लोक न्यायालयात गेलेले आहेत आणि म्हणतात की शहाण्या माणसांनी कोर्टाची माहिती सोडू नये. म्हणजे ते रंगमंचासारखं असतं. तिथं न्यायाधीश असतात, कधी ज्युरी किंवा कधी आरोपी फिर्यादी, त्यांचे वकील, याच्यात तीव्र संघर्ष तुम्हाला बघायला मिळतो. हे न्यायालयीन नाट्य अनादी कालापासून लेखकांच्या आकर्षणाचा आणि साहित्याचा एक आवडता विषय राहिला आहे. जेव्हा आपण साहित्यातील कायद्याच्या प्रभावाबद्दल बोलतो तेव्हा आपली खरी सुरुवात विल्यम शेक्सपियर आणि त्याच्या मर्चंट ऑफ व्हेनिस या जगप्रसिद्ध नाटकापासून झाली पाहिजे. ही एक अतिशय नाट्यमय कलाकृती आहे. यामध्ये कायद्याचे तांत्रिक किंवा शब्दशः पालन, स्ट्रिक्ट लेटर ऑफ लॉ, आणि न्याय व समतेची मूळ भावना, स्पिरिट ऑफ जस्टिस अँड इक्विटी, याच्यातील एक सनातन संघर्ष अतिशय प्रभावीपणे मांडला आहे. या नाटकाचा मुख्य संघर्ष एका असलेल्या व्यापारी व्यवहारामुळे सुरू होतो. पॅसेनिओ नावाचा एक उधळ्या स्वभावाचा उमराव
पोर्शिया नावाच्या एका श्रीमंत तरुणीला वश करण्यासाठी पैशाच्या शोधात असतो. त्याचा मित्र आणि व्यापारी एंटोनियो त्याला मदत करण्यासाठी शायलॉक नावाच्या एका ज्यू सावकाराकडनं कर्ज घेतो. या कर्ज करारात किंवा त्याला ज्याला बॉन्ड म्हणतात त्यात एक विचित्र अट असते, जिला शेक्सपियरनं उपरोधानं मेरी बॉन्ड म्हटलंय. शायलॉक व्याजाचा मोह सोडतो. तो म्हणतो की मी काय व्याज लावणार नाही, पण त्या बदल्यात अशी अट घालतो की जर कर्जाची वेळेवर परतफेड झाली नाही तर सिक्युरिटी किंवा तारण म्हणून त्याला अँटोनियोच्या शरीराचा 1 पाऊंड मांस काढून घेण्याचा अधिकार असेल. पुढं अँटोनियोची जहाज समुद्रात बुडतात. तो कर्ज देण्यास परत करण्यात असमर्थ राहतो. मग शायलॉक त्या कराराची अंमलबजावणी करण्यासाठी त्याला कोर्टात खेचतो. न्यायालयात गेल्यावर शायलॉक परतफेडीचे सर्व प्रस्ताव नाकारतो. त्याला असेही सांगितलं जातं की त्याची दुप्पट पैसे तुला देऊ, पण तो म्हणतो नाही. तो त्याच्या भूमिकेवर ठाम राहतो. तो म्हणतो की करारातील अटीचं स्ट्रिक्ट ती इम्प्लिमेंट झाले पाहिजे. त्याचा असा ठाम समज असतो की परिणाम कितीही भयानक होऊ दे तरी कागदावर जे लिहिलेलं आहे त्याचंच कायद्याने तंतोतंत पालन केलं पाहिजे. तो असा युक्तिवाद करतो की कायदा जर मला माझा हक्क देऊ शकत नसेल तर या व्हेनिसच्या न्यायव्यवस्थेला काही अर्थच उरणार नाही. हे त्याला पॉझिटिव्ह लॉ असं म्हणतात. पॉझिटिव्ह लॉ ही संकल्पना अशी आहे की जिथं मानवी मूल्ये किंवा नैतिकता याचा विचार न करता केवळ निर्जीव नियमाचे पालन केलं जातं. या प्रकरणातील पेच तेव्हा सुटतो जेव्हा पोर्शिया ही जी त्यातली हिरोईन आहे ती एका पुरुष वकिलाच्या वेशात न्यायालयात प्रवेश करते. ती इक्विटी किंवा नैसर्गिक न्यायाचं प्रतिनिधित्व करते. म्हणजे शी इज अ पर्सॉनिफिकेशन ऑफ इक्विटी असं म्हणायला पाहिजे. तर ती काय म्हणते की इक्विटी हे तत्व असं आहे की कायद्याचे नियम केवळ तांत्रिक नसावेत तर ते न्याय असावेत, जेणेकरून त्यातून कोणताही हास्यास्पद किंवा अन्यायकारक निकाल येऊ नये. पोर्शिया सुरुवातीलाच तिचं जगप्रसिद्ध हे भाषण वाचा. तिचं क्वालिटी ऑफ मर्सी हे तिचं भाषण आहे. दयेचं महत्व. ती असा प्रभावी युक्तिवाद करते की दया हा एक ईश्वर दत्त गुण आहे आणि खऱ्या न्यायाला दयेची जोड मिळते तेव्हाच तो पूर्ण होतो. जेव्हा शायलॉक दया दाखवायला स्पष्ट नकार देतो तेव्हा पोर्शिया त्याला त्याच्या शब्दाच्या जाळ्यात अडकून धूळ चालते. ती मान्य करते की कायद्याचा मान राखला पाहिजे आणि शायलॉकला त्याच्या हक्काचे 1 पाऊंड मांस घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण ती करारातील एक सूक्ष्म तांत्रिक पेच पाडते. ती सांगते की करारात फक्त मांसाचा उल्लेख आहे, रक्ताचा नाही. त्यामुळं मांस कापताना अँटोनियाच्या रक्ताचा एकही थेंब सांडता कामा नये आणि जर असा रक्त सांडलं तर तो कराराचा भंग होईल आणि शायलॉकवर क्रिमिनल केस फाईल होईल. अशा प्रकारे पोर्शिया चतुराईने अँटोनियाचे प्राण वाचवते. या नाटकामध्ये वैशिष्ट्य असायचं की ज्या कायद्याचा शायलॉक आधार घेतो म्हणजे स्ट्रिक्ट कन्स्ट्रक्शन, तोच कायदा त्याला पराभूत करतो. स्ट्रिक्ट कन्स्ट्रक्शन, पाऊंड ऑफ फ्लेश इज पाऊंड ऑफ फ्लेश, नॉट अ ड्रॉप ऑफ ब्लड. तर यातला एक मोलाचा धडा असा की कोणतीही न्याय व्यवस्था खऱ्या अर्थाने न्यायपूर्ण ठरण्यासाठी केवळ कायद्याचे शाब्दिक तांत्रिक शब्द पुरेसे नसून त्याबरोबर न्यायाची मूळ भावना म्हणजे स्पिरिट ऑफ इक्विटी जपली जाणं आणि त्या दोन्हीमध्ये पुरेसा संतुलन साधणं जरूर आहे. मराठी साहित्याचा विचार केला तर विजय तेंडुलकर यांचं शांतता कोण समोर आहे हे नाटक एक असामान्य कलाकृती आहे. समाजाचा खरा आणि क्रूर चेहरा समोर आणण्यासाठी त्यांनी या नाटकात न्यायालयीन चौकटीचा अतिशय प्रभावाने वापर केलाय. अशी संहिता केवळ तेंडुलकरांसारखा लेखकच देऊ शकतो. हे नाटक प्रत्यक्ष कुठल्याही खटल्याबद्दल नसून ते नाटकातील नाटक, प्ले विद द प्ले आहे. त्यामुळं तिथं ते अणुबॉम्बच्या आडवस्त्राच्या धोक्यावर गंभीर प्रबोधन करणाऱ्या त्या
सामाजिक संस्थेचे 10 सदस्य तिथे जमले आणि ते केवळ चर्चेसाठी न्यायालयाचा एक काल्पनिक खेळ म्हणतात, त्याला मॉक कोर्ट म्हणतात. या नाटकाची सुरुवात प्रयोगाची वाट पाहणाऱ्या काही कलाकारांच्या संवादात होते. वेळ घालवण्यासाठी करमणूक म्हणून ते न्यायालयाचा काल्पनिक खेळ म्हणतात. त्यामध्ये लीला बेणारे या शिक्षिकेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातं. सुरुवातीला हा खेळ अण्वस्त्राच्या धोक्यासारख्या राजकीय विषयांवर भाष्य करण्यासाठी मांडलेला असतो. परंतु जसं जसं हे नाटक पुढे जातं तसं तसं या खेळाचं स्वरूप पूर्णपणे बदलतं आणि त्याचं रूपांतर बेणारे बाईच्या खाजगी आयुष्यावर घाला घालणाऱ्या एका क्रूर आणि भयावह हल्ल्यात होतं. विजय तेंडुलकर या न्यायालयाच्या वातावरणातून असं दाखवून देतात की कायद्याची भाषा आणि त्याच्या कार्यपद्धतीचा वापर एखाद्या शस्त्रासारखा कसा केला जातो. नाटकातली सर्व पात्रे मूळ विषयाला बगल देऊन थेट बेणारे यांच्या चारित्र्यावर तुटून पडतात. जरी हा कटला मॉक किंवा बनावट असतो तरीही हे कलाकार न्यायालयातील नियमाचा आधार घेऊन वैयक्तिक हल्ले जसे काही अधिकृत आहेत असे भासवतात. हुबेहूब हे खऱ्या न्यायाधीशासारखे किंवा वकिलासारखे वागू लागतात. आपल्या धारधार वक्तृत्वाने आणि आक्रमक भाषणाच्या जोरावर ते बेणारे बाईंना एखाद्या गुन्हेगाराच्या रूपात उभे करतात. न्यायालयातील नाट्यमय वातावरणाचा फायदा घेत ते आपल्या निंदानालयाला कायदेशीर पुराव्याच्या स्वरूपात स्वरूप देतात. त्यांच्यावर एका विवाहित प्राध्यापकाशी संबंध ठेवण्याचा आणि अविवाहित माता असल्याचा आरोप निश्चित केला जातो. थोडक्यात म्हणजे न्यायालयाच्या या चौकटीचा वापर करून ते आपले पूर्वग्रह आणि द्वेष जणू काही कायद्याच्या आड लपवून ठेवतात. या नाटकाचा दुसरा महत्वाचा एक पैलू म्हणजे सामाजिक नियम आणि वैयक्तिक स्वातंत्र्य याच्यातील संघर्ष. कोशी नजरेतून म्हणजे ज्याला मेल गेज म्हणतो आपण, नैतिकतेची सोयीस्कर मांडणी कशी केली जाते हे या प्रकर्षात दिसतं. नाटकातील सरकारी वकील मातृत्वाच्या पवित्र्यावर मोठी भाषणं टिकवून ठोकून बेणारे बाई कशा समाजासाठी घातक आहेत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. नाटकाच्या शेवटी त्यांना एक अनैतिक स्त्री आहे असं ठरवून त्यांना शिक्षिकेच्या नोकरीतून काढण्याचा हा न्यायाधीश आदेश देतात. भारतीय पुरुषाचा नैतिक दृष्टिकोन किती सहजपणे व्यवस्थित ताबा घेतो हेच त्यातनं अधोरेखित होतं. मातृत्वाचे महत्व आणि स्त्रियांना स्वातंत्र्य देण्याचे धोके यावर ही पात्रे आपली विद्वत्ता बाजारतात. बघता बघता मूळ विषय बाजूला राहतो आणि संपूर्ण कथा एका एकट्या पडलेल्या स्त्री भोवती केंद्रित होते. नाटकाचा शेवट होताना न्यायालयाचं एका अशा छळछावणीत रूपांतर होतं जिथं केवळ शब्दांच्या अस्त्रानं एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलं जातं. बेणारे बाई पूर्णपणे हातभर होऊन त्या कायदेशीर जाळ्यात अडकतात, कारण त्यांच्या खाजगी आयुष्यातील वेदना जगासमोर चव्हाट्यावर आणून त्यावर उघडपणे निवाडा केला जातो. शेवटी हा खटला खरा किंवा मॉक किंवा खोटा आहे तर ते फरकच उडत नाही. हे काल्पनिक न्यायालय म्हणजे केवळ एक असा मुखवटा असतो की ज्याच्या आडून ही पात्रे आपले वैयक्तिक द्वेष आणि पूर्वग्रह लपवून ठेवतात. या नाटकाद्वारे तेंडुलकरांनी हे दाखवलंय की न्यायालयाच्या खटल्याचं स्वरूप म्हणजे ज्याला ट्रायल फॉर्मॅट म्हणतो हे अतिशय शक्तिशाली शस्त्र आहे. त्याचा उपयोग जसा सत्याचा शोध घेण्यासाठी होऊ शकतो तसा समाज स्वतःचे पूर्वग्रह किंवा खुशी वृत्ती लपवण्यासाठी करू शकतो. जे लोक समाजाच्या ठराविक चौकटीत किंवा नियमात बसत नाहीत त्यांना कायदेशीररित्या छळण्यासाठी आणि अद्दल घडवण्यासाठी या न्याय व्यवस्थेचा वापर केला जातो. काही वैयक्तिक आठवणीसाठी मला इथं तो मी नव्हेस या मराठी नाटकाचा उल्लेख करावासा वाटतो. हे नाटक माधव काझी नावाच्या एका गुन्हेगारावर चाललेल्या खऱ्या खटल्यावर आधारित आहे. याच निमित्तानं मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा न्यायालयाचे कामकाज प्रत्यक्ष बघितलं. माझे वडील सोलापूरला सरकारी वकील म्हणून या खटल्याचं काम करत होते. मी तेव्हा 7वी 8वीत शिकत असेल तेव्हा माझ्या आत्यानं
मला हा खटला पाहायला नेलं कोर्टामध्ये. काझी हा दिसायला अतिशय सामान्य होता, पण त्याचं वक्तृत्व अगदी अचाट होतं. त्यानं स्वतःची केस स्वतः लढवली. त्याचं अस्खलित इंग्लिश ऐकून मी अक्षरशः भारावून गेलो. आजही मला स्पष्ट आठवतं, त्याचा संपूर्ण बचाव फक्त मी ती व्यक्ती नाही, मिस्टेकन आयडेंटिटी या एकाच मुद्द्यावर होता. साक्षीदारांनी काही सांगितलं तरी तो सर्व आरोप फेटाळत लावेल, तो मी नव्हेच असा पवित्रा घ्यायचा. त्यानं सरकारी पक्षाच्या पुराव्याला कुठलंही आव्हान दिलं नाही. त्याचा सर्व भर फक्त मिस्टेकन आयडेंटिटीवर होता. तर खोट्या आयडेंटिटीज घेऊन स्त्रियांना लग्नाच्या जाळ्यात ओढणाऱ्या या खऱ्या आयुष्याच्या ठगाचं रूपांतर आचार्य अत्रेंनी लखोबा लोखंडे या अजरामर पात्रात केलं. हे पात्र स्वतःला निपाणीचा तंबाखूचा व्यापारी म्हणवतं. या ठगाचं नेमकं व्यक्तिमत्व ओळखून त्याला रंगमंचावर जिवंत करणं ही अत्रेंच्या अफाट प्रतिभेची कमाल आहे. मात्र या नाटकातनं असं जाणवतं की अत्रेंना त्या सुशिक्षित स्त्रियाबद्दल फारशी सहानुभूती नव्हती, ज्या या ठगांच्या जाळ्यात अडकून वाईट रीतीने फसवल्या गेल्या. त्यातली काही कॉमेंट्स, काही वाक्य त्यांनी लखोबा लोखंडेच्या तोंडी घातलेली आहेत या स्त्रियांबद्दल, ती अतिशय आक्षेपार्ह आहे. पण खऱ्याखुऱ्या न्यायालयीन थराला लेखकाची कल्पनाशक्ती कशी एक दंतकथा किंवा एखादी पुष्ट कलाकृती बनू शकतं याचं एक नाटक हे उत्तम उदाहरण आहे. त्यानंतर चार्ल्स डिकन्स याची ब्लीक हाऊस ही सर्वोत्कृष्ट कादंबरी येते. या कादंबरीच्या केंद्रस्थानी जार्नडाइस अँड जार्नडाइस ह्या नावाचा कधीही न संपणारा कायदेशीर खटला आहे. हा खटला एका वादग्रस्त विलबद्दल किंवा मृत्यूपत्राबद्दल असतो. तो इतकी दशकं चालतो की त्यातील मूळ पक्षकारांचं केव्हाच निधन झालं असेल. धक्कादायक म्हणजे चान्सरी कोर्टात हा खटला तब्बल 4 पिढ्यांपर्यंत रेंगाळत राहतो. ते सामान्य माणूस या कायद्याच्या चक्रव्यूहात एकदा ओढला जातो, कसा ओढला जातो आणि ही व्यवस्था त्याला पूर्ण कशी हतबल करते यावर डिकन्सने फार मर्मभेदी भाष्य केले. डिकन्स स्वतः लॉ क्लर्क म्हणून काम करत होते. त्या अनुभवातून त्यांनी इंग्लिश न्यायसंस्थेवर हे एक सटायर लिहिलंय. विशेष म्हणजे ती इंग्लिश व्यवस्थाच आपल्याला वारसानं आलेली आहे. न्यायव्यवस्था अनेकदा पीडितांना मदत करण्याऐवजी तांत्रिक अडथळे आणि गोंधळ निर्माण करण्यात अधिक रस घेते, हे त्यांनी प्रकर्षाने मांडले. त्याच्या कथेत अशील आपलं सर्व काही गमावून बसतात आणि केवळ वकीलच श्रीमंत होत जातात. खटल्याचा अवाढव्य खर्च आणि निकालासाठी लागणारा प्रचंड विलंब हे ज्वलंत प्रश्न या कादंबरीत स्पष्टपणे दिसतात. ही कादंबरी इतकी प्रभावशाली ठरली की पुढे चान्सरी कोर्ट व्यवस्थेत अनेक महत्वाचे बदल केले गेले. आज भारतात आपल्याला अशाच प्रकारच्या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. ओठ हा चित्रपट तुमच्यापैकी किती लोकांनी पाहिलाय? चैतन्य ताम्हाणेचा हा मराठी सिनेमा आहे. तर हा बॉलिवूडच्या भपकेबाज न्यायालयापेक्षा फार वेगळा आहे. त्यांनी कोर्टाचं अगदी वेगळं आणि वास्तववादी चित्रण केलंय. या चित्रपट म्हणजे न्यायव्यवस्थेवर केलेलं अत्यंत मार्मिक आणि उपरोधिक म्हणजे सर्जिकल सटायर आपण म्हणतो तसं सटायर आहे. या कथेचा नायक नारायण कांबळे हा एक दलित लोकनायक आहे आणि सामाजिक कार्यकर्ता आहे. एका गाण्याच्या माध्यमातून एका सफाई कामगाराला आत्महत्यासाठी प्रवृत्त केलं असा आरोप त्याच्यावर ठेवला जातो. हा चित्रपट न्यायालयाच्या कामकाजाचं अत्यंत निरुत्साही आणि यांत्रिक स्वरूप दाखवतो. कांबळे जजला पटवून देण्याचा प्रयत्न करतो की ही गाणं मी लिहिलेलं नाही, पण तो हे म्हणतो की मी लिहू सुद्धा शकलो असतो पण मी खरं लिहिलेलं नाही. परंतु या व्यवस्थेसाठी कांबळे हा फक्त एक केस नंबर असतो. सर्वात अस्वस्थ करणारं पात्र आहे या चित्रपटातलं म्हणजे त्या सफाई कामगाराची पत्नी. चित्रपटातील एक प्रसंग मनावर कोरला जातो. त्यात ती जजला सांगते की तिचा पती मद्यपी का झालाय, कारण गटारातील तो असह्य आणि जीव घेणा दुर्गंध सहन करण्यासाठी त्याला आपली शुद्ध हरवून घेण्याशिवाय
म्हणजे नम द फीलिंग सेन्सेस दुसरा उपाय नाही. ही कथा केवळ न्यायालयापुरती मर्यादित नाहीये, तर ती एकंदरीत आपल्या शहरी जीवनाचा आपल्याला आरसा दाखवतो. मात्र स्वतःच्याच पोशाख असलेला असा मध्यम वर्ग दिसतो, जो गरिबांकडे एकतर तिरस्काराने पाहतो किंवा कमालीचा उदासीन असतो. ते जे क्षितिज पटवर्धनांचं नाटक आहे भूमिका म्हणून, त्याच्यामध्ये फार छान प्रश्न विचारतो. तर तो विचारतो की तुला एखादा दलित किंवा मुस्लिम मित्र आहे का? तर हा प्रश्न तुम्ही जरा स्वतःला विचारून बघा. तर मी परवाच्या एका प्रायव्हेट कॉन्व्हर्सेशनमध्ये एका विदुषीने मला सांगितलं की त्यांच्याकडं बरेच दलित लोक कामाला आहेत आणि ती त्यांना चांगलं वागवते म्हणून. तर हा चित्रपट दाखवतो की वकिली आणि न्यायालयातील उच्चभ्रूंचा वास्तवाशी काही संबंध राहिला नाही. अशा संवेदनाशील जगात न्याय मिळणं ही केवळ योगायोगाची गोष्ट आहे. त्याला ऍक्सिडेंटल प्रोडक्ट म्हणू आपण. माणसं ही केवळ केस नंबर बनून राहिली आहे आणि त्यांच्या आयुष्यातले खटले मात्र अनंत काळापर्यंत रेखाळत राहतात. 19व्या शतकातलं डिकन्स याचं इंग्लंड किंवा कोड चित्रपटातील आमचा आधुनिक भारत समस्या आज त्याच आहे. तोच कायद्याचा विलंब, ती सरकारी अनास्था आणि एखाद्या यंत्रासाठी वाटणारी न्याय व्यवस्था. हा चित्रपट आपल्याला प्रकर्षाने अशी जाणीव करून देतो की न्यायालयातील प्रत्येक केस नंबरच्या माग हाडामासाचा एक माणूस आणि त्याची कथा आहे. जर कायद्याने या मानवी कथांकडे दुर्लक्ष केलं तर ती न्यायव्यवस्था आपला आत्माच गमवून बसेल. आणखीन एक चित्रपटाबद्दल मी तुम्हाला सांगतो. एक रुका हुआ फैसला हे नाटक असतं, 12 Angry Men नाटक आणि चित्रपट. तर त्याच्यावर वासू चॅटर्जींनी त्याचं हिंदी चित्रपटात रूपांतर केलं. जरी दोन्ही कथांचा गाभा एकच असला तरी त्या समाजातले पूर्वग्रह बायसेस वेगळे होते. मूळ अमेरिकन आवृत्तीत आरोपी हा गरीब आणि कृष्णवर्णीय आहे, त्यामुळे त्याच्याकडे संशयानं पाहिलं जातं. भारतीय संदर्भात हे नाटक 12 जोडी भोवती फिरतं. त्यांना झोपडपट्टीत राहणाऱ्या एका मुलाच्या भविष्याचा निकाल करायचा असतो. या मुलावर स्वतःच्या पित्याच्या हत्येचा आरोप असून या गुन्ह्याबद्दल त्याला फाशीची शिक्षाही होऊ शकते. मानवी स्वभाव आणि वैयक्तिक पूर्वग्रह कायदेशीर प्रक्रियेवर कसा प्रभाव पाडू शकतात याचे नाटक उत्तम उदाहरण आहे. सुरुवातीला ज्युरर नंबर 8 हा वगळता इतर सर्व लोकांची सदस्यांची खात्री होते की हा तरुण मुलगाच दोषी आहे. त्याला कोणतीही चर्चा न करता हा खटला तातडीने संपवायचा असतो. ते म्हणतात की काही नाही, हा तरुण मुलगा हा दोषी आहे. पण त्याला दोषी ठरवण्याचा ठोस पुरावा कोणताच नसतो. त्यांचं हे मत हे केवळ पूर्वग्रहावर की हा झोपडपट्टीतला आहे, शिकलेला नाही आहे, त्यामुळं बहुतेक ते हे केलंच असेल. त्यातलं एक ज्युरी त्याच्या मुलांनी त्याला इतकं छळलंय, त्यामुळं त्याला सगळ्या मुलांबद्दल हा पूर्वग्रह आहे की मुलंही अशीच करतात मला. तर अशा या सामाजिक परिस्थितीत असा हा पुरावा त्याच्या विरुद्ध मांडला जातो. आता या चित्रपटाचा उर्वरित भाग सर्व सदस्यांचं एकमत घडवून आणण्यासाठी होणाऱ्या संघर्षावर आहे. ज्युरी क्रमांक 8 हा आपल्या तर्कशुद्ध मांडणीनं आणि चिकाटीनं इतर सदस्यांना पुराव्याचा पुन्हा विचार करायला लागतो. त्याचे निर्णय की पुराव्यावर वैयक्तिक आकसावर असू नये किंवा स्टिरियोटाइप्स असू नये आणि हा एव्हिडन्स सगळा सर्कमस्टन्शियल आहे आणि रिझनेबल डाऊटचा त्याला फायदा दिला पाहिजे की त्याला पटवून देतो. फार सुंदर घेतलंय की एक माणूस हा आपली नाही तर हर्ड मेंटॅलिटी असते की ग्रुपमध्ये जायचं, तर हा त्यांचं ओपिनियन कसं चेंज करतो. तर न्याय केव्हाच खरा ठरतो जेव्हा आपण स्वतःचे पूर्वग्रह बाजूला ठेवून आरोपीच्या गरिबीकडे किंवा सामाजिक स्थितीकडे न पाहता सत्याचा शोध घेतो. आता हा मी शेवटच्या भागाकडे येतो की साहित्य कायद्याला अधिक मानवी किंवा संवेदनशील बनवू शकेल काय? कायदा हा अनेकदा वृक्ष, तांत्रिक आणि पुढ्या नियमावर आधारित असतो. यामुळे साहित्याची घडण
मानवी जीवनातील जिवंत आणि खऱ्याखुऱ्या अनुभवावर असते. कायद्याचा पाया हा कायदेशीर युक्तिवादावर उभा असतो, तरी त्यात मानवी कथांची भूमिका तितकीच महत्वाची असते. आपण असे अनेक प्रसंग पाहिले की एखाद्या कथेनं किंवा कवितेनं लोकांच्या मनाला स्पर्श केलाय आणि कायद्याला केवळ नियमाप्रमाणे न पाहता माणसाचा विचार करायला भाग पडले. साहित्य हे अनेकदा कायद्याची सतसत विवेक बुद्धी म्हणून महत्वाची भूमिका बजावते. गोविंद बल्लाळ देवळ यांचं संगीत शारदा हे नाटक याचे एक उत्तम उदाहरण आहे. एका कोवळ्या मुलीचं एका वृद्ध माणसाशी लग्न ठरवलं जातं आणि तिची अगतिकता देवराने मांडलेली आहे. तर या बालविवाहाचे अमानुष परिणाम त्यांनी या नाटकात मांडले. तर या नाटकानंतर आणि त्या सुमारास एक बालविवाहाविरुद्ध एक मोठी चळवळ उभी राहिली. म्हणजे पुढं मग तो शारदा ऍक्ट नाहीये. बऱ्याच लोकांना असं वाटतं की तो ऍक्ट शारदा ऍक्ट आहे, तो सारडा ऍक्ट आहे. ते म्हणजे हरविलास सारडा त्यांनी त्या ऍक्ट घेण्यासाठी तो बरेच एफर्ट्स केले म्हणून त्या ऍक्टला सारडा ऍक्ट असं नाव दिलं. पण या नाटकामुळं त्या लोकांच्या भूमिकेत किंवा एका चळवळीत फार मोठा फरक पडला. याच धर्तीवर 1970च्या दशकातील दलित साहित्याच्या उदयानं महाराष्ट्राला सामाजिक जाणीव महाराष्ट्राची बदलून ठेवली. नामदेव ढसाळ, नारायण सुर्वे आणि दया पवार यांच्यासारख्या प्रतिभावान लेखकांनी अशा शोषित वर्गाला वाचा फुटली, ज्याच्याकडे कायद्याने शतकानुशतक दुर्लक्ष केलं. जेव्हा दया पवारांचं बलूत हे पुस्तक प्रसिद्ध झालं, ते केवळ आत्मचरित्र नव्हतं, तर तो प्रस्थापित सामाजिक अन्यायाचा एक जिवंत पुरावा होता. या साहित्याने न्यायाधीश आणि संपूर्ण समाजाला जाती व्यवस्थातील दैनंदिन क्रूरतेकडे गांभीर्याने पाहायला शिकवलं. कायद्याच्या शेकडो कोरड्या कलमांपेक्षा एखादी जिवंत कथाच कायद्याला अधिक संवेदनशील किंवा मानवी बनवू शकते. काही कायद्याने तर आपलं राजकीय, सामाजिक किंवा सामाजिक व्यवस्था बदलून टाकलेली आहे. जॉर्ज ऑरवेल यांचं पूर्वी मला वाटतं कॉलेजमध्ये वगैरे पुस्तक होतं, ॲनिमल फार्म किंवा 1984 ही त्यांची पुस्तकं आहेत. त्यांनी या पुस्तकाने हुकुमशाही राजवटीतील विशेषतः साम्यवादी व्यवस्थेतील क्रूरता समजण्यासाठी आणि दडपशाही विरुद्ध लढण्यासाठी नवीन शब्दरचना दिली. आणि बिग ब्रदर म्हणजे ज्यांची आपण रोज उठून टीव्हीवर सकाळ ते रात्रीपर्यंत त्यांचे चेहरे बघतो आपण. त्याकडे थॉट क्राईम तुम्हाला थोडंसं एक छान तुम्हाला सांगतोय. व्हॉट इज अ थॉट क्राईम? थॉट क्राईम म्हणजे असा असतो की तुम्ही काही करत नाही, तुम्ही कुठली ऍक्शन घेत नाही, पण तुमच्या मनात तुम्ही राज्यकर्त्याविरुद्ध, सत्तेविरुद्ध विचार करता. त्याचं एक तुम्हाला एक्झाम्पल देतो मी. जम्मू आणि काश्मीर बार असोसिएशनचे एक प्रेसिडेंट होते. त्यांना हे 377चं ॲप्रोवेशन झाल्यानंतर त्यांना डिटेन केलं. तर ते म्हणाले मी कुठे काही केलेलं नाही, मी कधीही कुठल्या ऍक्टिव्हिटीमध्ये भाग घेतला नाही, कुठलाही मी भाषण दिलं नाही, माझा काही याच्याशी संबंध नाही, तसा काही पुरावा नाही. पण न्यायालय म्हणाले नाही, तुझ्या मनातनं तू आझाद काश्मीरसाठीच आहेस. त्याला थॉट क्राईम म्हणतात. कुठल्याही डेमोक्रेटिक कंट्रीमध्ये थॉट क्राईम असा रेकग्नाइज करू शकतात. त्या पुढं काय त्या जजमेंट झालं मला माहित नाही. जम्मू आणि काश्मीर हायकोर्टाचं जजमेंट होतं. तर ही पुस्तकं समाजाला बदलून टाकू शकतात. नंतर एक अंकल टॉम्स केमेन हे तुम्ही पूर्वी कधी ऐकलं असेल, हे गुलामाबद्दल आहे. तर काय व्हायचं की त्यावेळेला एक कायदा हा गुलाम हा प्रॉपर्टी असल्यासारखा वागवायचा. त्या पुस्तकाचा प्रभाव असा एवढा मोठा होता की पूर्वीच्या दक्षिण आफ्रिकेत त्याला बंदी घातली गेली. कारण हे पुस्तक लोकांच्या मनात अन्यायाविरुद्ध आणि स्वातंत्र्यासाठीची चूक भेटवतं. बघा एक साधा फरक कशाला आला त्या कादंबरीने. त्या कादंबरीत हा गुलाम केवळ अंकल टॉम हा केवळ मालमत्ता नाही आहे, तर तो एक कुटुंब आहे, त्याला भावना आहे, स्वतंत्र अस्तित्व असलेला तो माणूस आहे हे त्यांनी दाखवलं. त्यामुळे समाजाच्या नैतिक आचरणात बदल झाला, गुलामगिरीच्या दृष्टिकोनात थोडा फरक पडला आणि शेवटी स्लेव्हरी अबॉलिश झाली. पण एक पुस्तक एखाद्या सिस्टीमचा अंत करण्यासाठी कसं उपयोगी होऊ शकतं त्याचे एक उदाहरण आहे. तर शेवटी
मी एक तुम्हाला जीसस क्राइस्टच्या ट्रायलबद्दल सांगतो आणि मी इथं संपवतो. त्यात एक अत्यंत प्रसिद्ध खटला आहे. तो खटला म्हणजे येशू ख्रिस्त यांचा खटला. बायबलमधील गॉस्पेलमध्ये या खटल्याचं वर्णन आहे. ती स्वतःच साहित्याची गोष्ट निर्मिती आहे. येशूला जुडियाचे रोमन गव्हर्नर पॉन्टियस पायलट यांच्यासमोर उभं करण्यात आलं. तेव्हाच्या प्रस्थापित पुरोहित वर्गानं ख्रिस्तावर स्वतःला ज्यूचा राजा घोषित केल्याचा आरोप ठेवला आणि त्याला फाशी घेण्याची मागणी केली. सुरुवातीला पायलट थोडासा डगमगला आणि त्यांनी पुरोहितांना सांगितलं की तुम्ही त्याला ताब्यात घ्या आणि तुमच्या कायद्याप्रमाणे न्याय करा. पण रोमन राजवटीत ज्यूंना मृत्यूदंडाची शिक्षा देण्याचा अधिकार नव्हता आणि त्यांनी पायलटला सांगितलं. तेव्हा पायलटनं येशूला विचारलं, इफ यू ट्रुली क्लेम टू बी किंग ऑफ ज्यूज, तुम्ही खरोखरीच ज्यूचे राजा असल्याचा दावा करता का? तेव्हा येशूने होकार दिला आणि पुढे असं म्हटलं की ही हॅड कम इन टू द वर्ल्ड टू बेअर विटनेस अन टू द ट्रूथ. एव्हरीवन दॅट इज ऑफ द ट्रूथ हर्ड माय व्हॉइस. मी सत्याची साक्ष देण्यासाठी या जगात आलो आहे. जो कोणी सत्याचा पाठीराखा आहे तो माझा आवाज ऐकेल. त्यावर पायलटनं एक जगप्रसिद्ध प्रश्न विचारला, व्हॉट इज ट्रूथ? सत्य म्हणजे काय? तर कायद्याचे असो किंवा साहित्याचे असो, आजही आपण तोच, कायद्याचे जग असो किंवा साहित्याचे असो, आपण आजही तोच प्रश्न विचारत आहोत. सत्याचा शोध हा शाश्वत आणि कधीही न संपणार आहे. हा असा शोध आहे की जो प्राचीन भूतकाळाला आपल्या आजच्या संघर्षाशी जोडतो. तो आपल्याला जाणीव करून देतो की काळानुसार कायदे बदलू शकतात, साम्राज्य कोसळू शकतात, पण जे सत्य आहे आणि जे न्याय आहे त्याचा ध्यास मात्र मानवी जीवनात कधी संपत नाही. थँक्यू. संबोधन केलं त्याबद्दल त्यांना आपण एक स्मृतिचिन्ह देणार आहोत. तर हे स्मृतिचिन्ह जे आहे तर या स्मृतिचिन्ह इतकंच उत्कृष्ट, या स्मृतिचिन्हावर जे मानपत्र टाईप लिहिलेलं आहे तर ते मी आपल्या माहितीसाठी वाचत आहोत. ते उद्देशून आहे जस्टिस अजित प्रकाश शाह retired. Your life has been a remarkable confluence of justice and scholarship, of tireless legal advocacy, and a profound love for academia. As one of the ace advocates of Bombay Bar, you were elevated to the judiciary and you went on to become Chief Justice of Delhi and Madras High Court, and you are continuing the legacy of your beloved father. By landmark judgments that affirm dignity, equality, and human rights, by chairing the Indian Law Commission and standing with the marginalized, you have shaped the conscience of our nation. And yet, you also carry the heart of a scholar ready to speak to us today, not only as a jurist, but as a thinker who seeks the dialogue between the law and the literature. This memento, you have also chosen to spend your precious time with us, sharing your wisdom on how law and how the literature intertwines to eliminate the complexities of human existence. And this is a gift we shall all cherish forever. This memento is our humble token of admiration, gratitude, enduring respect for the judge, the scholar, and the distinguished personality that you are. With warm regards and deep appreciation on behalf of Numami Bassett 662 on the 3rd of April 2026.
समाधानी मित्र, गेले 1.5 तास आपण अत्यंत मंत्रमुग्ध होऊन एक सुंदर भाषण ऐकलं. एक भाषण कसं असावं त्याचा तो एक वस्तुपाठ होता. आणि अशा वेळेला केवळ औपचारिक आभार मानणं काही फार महत्वाची गोष्ट नाही. आता जे मोमेंटो दिला जातोय त्याच्यामध्ये सुरुवातीलाच आपण कृतज्ञता व्यक्त केली आहे, परंतु इथे बसले असताना थोडं विषयांतर होईल, पण सांगायचा मोह मला आवडत नाही. मला एक वेगळीच आठवण झाली. मी जेव्हा शिकत होतो तेव्हा माझे गुरुजी दर 15 आठवड्यांनी एकदा एक बैठक बसवायचे. त्याच्यामध्ये आम्ही सिनियर विद्यार्थी येण्याचे, शाळेत कॉलेजमध्ये सगळे प्राध्यापक आणि त्याच्यानंतर PhDचे सगळे स्टुडंट एकत्र असायचे आणि अनुसंधान मंडळ असं त्याला नाव दिलेलं होतं. त्या अनुसंधान मंडळामध्ये एक दरवेळेला ते निबंध पाठवायचा किंवा थिसीसबद्दल बोललं जायचं. आज मला त्याची आठवण झाली. मी आभार अशासाठी मानतो की मला त्याचा पुनःप्रत्याचा आनंद तुम्ही मिळवून दिला आणि तो सगळ्यांनाच मिळालेला आहे. त्यांनी जो निबंध वाचला असं म्हणतो आपण, तो खरं वाचला नव्हता, लेखी सगळं होतं पुढे, पण त्यांना तो सर्व त्यांच्यामध्ये मुरलेला होता आणि त्याचं प्रकटीकरण आपल्या समोर होत होतं. आणि ते होत असताना तो एखाद्या PhDच्या थिसिसचा सिनॉप्सिस आहे असं मला वाटतं. मला असं वाटतंय की हा निबंधाचा विषय हा प्रबंधाचा विषय व्हावा आणि अजित शहांच्या पुढे डॉक्टर या नावाने होऊन जावी. आणि त्याच्यामध्ये गंमत अशी आहे की साहित्य आणि कायदा एक अनुबंध हा विषयच मुळात असा आहे की तो कुठल्याही PhDच्या शिक्षकाला शोभून दिसेल. हिंदीमध्ये करताना आणखी एखादा शब्द भरावा लागेल, कारण हिंदीच्या आमच्या लोकांना अशी सवय आहे की नुसतं ते अनुबंध वगैरे करून चालत नाही, अनुशीलनात्मक काहीतरी पुनर्परीक्षण वगैरे असं आणखी जोडावं लागेल. अशा प्रकारचं जोडून तो एक व्याख्यान तो एक चांगला विषय होऊ शकेल. मला असं वाटतंय नेहमीच की या विषयावर सरांनी अवश्य काम करावं आणि त्यांच्या अशा PhDच्या प्रबंधाला, त्यांच्या प्रकाशनाला आपल्याला सगळ्यांना बोलवावं आणि त्यावेळेला आपण परत उपस्थित राहावं. असो, हे थोडं विषयांतर होत आहे, परंतु मनात आलेली भावना आणि त्यावेळेस काळात घेऊन गेले तर त्याबद्दल आम्ही सर्वजण आपले बहिण ऋणी आहोत. सरांनी फार मार्मिकपणाने हा सगळा विषय मांडला. हा विषय तसा खूप गंभीर आहे, परंतु एखादा माणूस तो एखाद्या क्षेत्रामध्ये खूप नावाजलेला आहे, खूप विद्वान आहे, खूप जाणकार आहे, तो दुसऱ्या क्षेत्रामध्ये जाऊन केव्हा विचार करतो आणि त्याचा सम्यक विचार करतो, त्याचं एक सुंदर उदाहरण होतं. नॉर्मली आपल्याकडे असं आपल्याला दिसतं की एखादा माणूस असला की तो एखाद्या क्षेत्रामध्ये एखाद्या विषयामध्ये तज्ज्ञ असतो, जाणकार असतो, तो त्या विषयाच्या बाहेर जायला साधारणपणे मागत नाही. आणि जे लोक खऱ्या अर्थाने हुशार असतात, विद्वान असतात, ते बहुआयामी असतात. तसं ते पुष्कळ विषयांचा एका वेळी साकल्याने अभ्यास करणारे असतात. असा अभ्यास करणं, त्याच्यावरती विचार करणं आणि त्याची सांगड घालून घेणं हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. ही सांगड घालणं, त्याचं नातं सांगणं, साहित्य आणि कायदा याचं नातं काय आहे, परस्पर संबंध काय आहे, याच्याबद्दल ते जेव्हा बोलत होते त्यांनी अनेक उदाहरणं दिली. इतकी उदाहरणं ही साहित्याचं नुसतं पाहून वाचून ऐकून होत नाही, ते त्यांनी वाचलेले अनुभवलेले आहेत आणि या अनुभवाच्या बोलातून आणि विचारातून आणि कायद्याच्या सखोल अभ्यासातून हे सगळं प्रगट झालेलं आहे. आणि अशा प्रकारचं इतकं सुंदर त्याची मांडणी आहे की खरोखरच आपण त्याच्यामुळे भारावून द्यायला होतं. त्यामुळे आपल्याकडे किती वेळा कृतज्ञता व्यक्त करावी याचा सुद्धा आता सध्या अपुरे पडून जाणार आहे. या सगळ्याच्यामध्ये त्यांनी जाता जाता साहित्याची परिभाषा पण केली, सहजपणाने बोलून गेले. तुकारामाचं वैशिष्ट्य सांगितलं आणि त्याचबरोबर साहित्य वैशिष्ट्य कसं असायला पाहिजे, ते दीर्घकाळ कसं टिकणार असलं पाहिजे, त्यालाच कसं साहित्य म्हणता येईल, त्यांनी विनोबांचा उल्लेख केला. या सगळ्यांचा उल्लेख करत असताना साहित्याची जी शाश्वत मूल्य आहे त्याच्याबद्दल त्यांनी सांगून दिलं. साहित्यामध्ये नेहमी सांगताना आपण सांगतो यशस्ते अर्थकृते व्यवहारविधे शिवेतरक्षते सत्यपरिनिवृत्ते कांता संगीतोपरी, अशा प्रकारचं साहित्याचं प्रयोजन सांगतो. त्या प्रयोजनांमध्ये सत्य परिनिवृत्त येईल, मनुष्याचं उन्नयन कसं व्हावं
यासाठी तो माणूस कसं काम करतो, तो साहित्य कसं काम करतो, आणि तेच कायद्याचं पण मुख्य उद्देश कसं आहे याचा सुंदर असा परिपाठ त्यांनी आपल्या समोर आता व्यक्त केलेला आहे. आणि त्यासाठी किती उदाहरणं द्यावी, किती सखोल त्यांचा अभ्यास आहे, हे सगळंच आपल्याला भारून द्यावं. इतके बारकावे कायद्याचा अभ्यास तर त्यांचा ते कायदेतज्ञ आहेतच, पण त्याचबरोबर साहित्यातले विशेषतः वाचन अभ्यास आणि त्या दृष्टिकोनातून ते पाहणं आणि त्या पद्धतीचं त्याचं विश्लेषण, या सगळ्यांचं उदाहरण देताना त्यांनी खूप चांगल्या प्रकारचे मुद्दे आपल्यासमोर मांडले. सर, तुमचं एकंदर जे भाषण आहे त्याच्यामध्ये तुम्ही खूप गोष्टींचा वापर केला. खूप नोटीस घेता घेता माझ्या असं वाटलं की आपण नेमके कशात आहोत आणि किती आपण घेऊ शकतो. आपली शेवटी शक्ती आणि सीमा आपल्या बरोबर येतात. त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं होतं की हा जो संस्कृतीचा भाग आहे, साहित्याची परिभाषा करताना नेहमीच सांगितलं जातं की प्रकृतीमध्ये जेव्हा विकृती निर्माण होते तेव्हा ती नष्ट करण्यासाठी मनुष्य जे जे प्रयत्न करतो त्या सगळ्या प्रयत्नांचा जो समुच्चय असतो त्याला आपण संस्कृती म्हणतो. आणि साहित्य आणि कायदा या दोन्ही गोष्टी या त्या संस्कृतीशी निगडित आहेत, त्यामुळे त्यांचा पारस्परिक संबंध आहेच आहे. साहित्य आणि कायदा याच्यामध्ये मुळातच एक घनीभूत असा संबंध आहे. किंवा आपल्याला गमतीशीर गोष्ट वाटते, परंतु आपल्या न्यायव्यवस्थेमध्ये जे मूळ आपलं बोधवाक्य आहे तेच मुळात महाभारतातनं घेतलेलं आहे. तिथे मुळात साहित्याचे संबंध आहे, कारण साहित्यिक एका कलाकृतीमधून आलेलं ते वाक्य हे बोधवाक्य व्हावं आणि ते न्यायाच्यावरती आधारभूत व्हावं ही मोठी महत्वाची गोष्ट आहे. हा अनुबंध तिथपासून आपण सांगू शकतो आणि त्याचा विस्तार आणि त्याचा सत प्रकल्प असा सर्व आढावा हे सरांनी इथे घेतला ही खरोखरच मोठी महत्वाची गोष्ट आहे. त्यांचं बोलणं मराठी भाषेवरती विशिष्ट प्रभुत्व, सगळ्यात मला विशेष महत्वाची गोष्ट आहे. आपण सगळे नववीचे विद्यार्थी आहेत. आमच्या शाळेच्या नावातच नूतन मराठी विद्यालय आणि देवतरांमुळे आपण शिकला. शेवटी मगाशी आपल्या मित्रांनी सांगितलं की आपण एकाच गोत्राचे आहोत. त्याचप्रमाणे आपल्यावरती जो झालेला संस्कार आहे, एक गुजराती भाषिक माणूस असून सुद्धा इंग्रजी भाषेवर त्यांचा प्रभुत्व आहे, त्याचा त्यांच्या परिपाठाचा व्यवसायाचा मुख्य महत्वाचा भाग आहे. त्याच्याबरोबर इतर भाषांवरती प्रभुत्व असणं, मराठी सारख्या इतर तमिळ वगैरे लोकांचा त्याच्यात उल्लेख करणं आणि त्याच्या आधाराने बोलणं आणि त्याच्यावरती इतकं अस्खलित मराठी, इतकं सुंदर मराठी आपल्याला आजकाल ऐकायला फार दुर्लभ झालेलं आहे. अशा भाषेमध्ये आपण आम्हाला आज हे सगळं ऐकवलं आणि सम्यक विचार कसा असायला पाहिजे या गोष्टी सांगितल्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट मला वाटते ते अशी की साहित्य असो किंवा कायदा असो, शेवटी जे सांगितलं त्यांनी की सत्य, त्याचं अनुशीलन आणि मनुष्याचं उन्नयन, या मनुष्याच्या मानवी सगळ्या जीवनाचं उन्नयन कसं व्हावं यासाठी त्या दोन्ही गोष्टी करून घालून काम करतायत आणि त्याच्यामध्येच त्याचं सगळ्याचं महत्व आहे. ही गोष्ट सांगताना तर की आपल्या विचारांना, शोधक वृत्तीतील चाहनाला, साहित्य प्रेमाला, निरूपण करण्याच्या तुमच्या शैलीला, मराठी भाषा प्रभुत्वाला, अभिमानास्पद आपल्याचं वाटण्याला, या सगळ्या गोष्टीला आम्ही अक्षरशः भारावून गेलो. आपले सतत धन्यवाद, अत्यंतिक आभार.